मधुमेह दिनानिमित्त आयोजित केलेल्या आजच्या या चर्चासत्रात मी डॉक्टर स्फूर्ती मुगळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मागील 10 ते 12 वर्षापासून आमच्या सेंटरतर्फे मधुमेहाविषयी जनजागृती व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. उद्देश हाच की सर्वसामान्य लोकांना मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळावी. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याचा विषय आहे डायबिटीस रिव्हर्सल, म्हणजेच मधुमेह पूर्वस्थितीत येऊ शकतो का. तर आपले सन्माननीय रोटरीचे सदस्य श्री शिरीष उटगे सर आणि श्री चंद्रकांत बावस्कर सर यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावे आणि दीपप्रज्वलन करावे. शिवाय आपल्यातील काही सदस्य महिला आणि पुरुष यांनी येऊन दीपप्रज्वलन करून आजच्या या चर्चासत्राचे उद्घाटन करावे. या नाव कापूरने जरा जास्तच होत आहे. जास्त झाले की कापूर काढून टाका. सर्वांचे धन्यवाद. खरं तर मधुमेह हा संसर्गजन्य रोग नाही, तरी पण मधुमेही रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे. असं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण कुठल्याही रोगाचं प्रतिबंध करू शकतो. आणि सुदैवाने योग्य ती जीवनशैली, आहार, व्यायाम आणि औषधं घेऊन मधुमेही रुग्णाला त्याच्या रक्तातील साखर नियंत्रणात आणली जाऊ शकते. असे काही बरेचसे मधुमेही रुग्ण आहेत की जे रुग्ण न राहता मधुस्नेही झाले आहेत, म्हणजेच औषधं न घेतासुद्धा त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहिली आहे आणि ते मधुस्नेही होऊन निरोगी जीवन जगत आहेत. असे काही मधुस्नेही खास करून आज आपल्या या चर्चासत्रात आले आहेत. तर रोटरीचा एक मोमेंटो आणि एक रिंग देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. ही रिंग म्हणजे निळ्या रंगाची एक रिंग आहे जी मधुमेह या आजाराविषयी जनजागृती करणारी जी लोक आहेत त्यांना प्रदान केली जाते. तर मी अशा या मधुस्नेहींना आमंत्रित करते आणि चंद्रकांत बावस्कर सर यांना विनंती करते की त्यांनी काही मधुस्नेहींचा सत्कार करावा. एक एक नावं घेते, त्यांनी पुढे यावे. प्रथम स्वामी यांना, ज्यांना 2008मध्ये मधुमेह होता आणि 2021मध्ये त्यांची गोळी अर्ध्यावर आली आहे आणि ते आता निरोगी जीवन जगत आहेत. नंतर बोलवते पुष्पा स्वामी यांना, ज्यांना 2010मध्ये मधुमेह झाला होता आणि 2020मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या. रोटरियन शिरीष उटगे सर यांना विनंती करते की त्यांना पिन आणि मोमेंटो द्यावा.
सर तुम करते माणिकराव शिरसाट यांना, ज्यांना 2019मध्ये मधुमेह झाला होता, पण 2020मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत आणि ते मधुस्नेही झाले आहेत. ही एक निळ्या रंगाची पिन आहे की जे मधुमेहाबद्दल वेगवेगळे कार्य करतात, जनजागृती करतात किंवा जे हेल्थ वर्कर्स आहेत यांच्यासाठी कौतुक म्हणून किंवा सन्मान म्हणून दिली जाते. नंतर अनंतराव कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावे. त्यांना 2018मध्ये मधुमेह झाला होता, पण 2020मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत. आणि 87 बापरे 1987मध्ये त्यांना मधुमेह झाला होता आणि कौतुकाची गोष्ट या वयातही त्यांनी गोळ्या पूर्ण बंद करून निरोगी जीवन जगत आहेत. खरे मधुस्नेही आहेत ते. हा धन्यवाद. नंतर मी विनंती करते चंद्रकांत कुलकर्णी यांना की ज्यांना 2015पासून मधुमेह होता व 2018मध्ये त्यांच्या गोळ्या बंद होऊन ते मधुस्नेही झाले आहेत. तुम्ही मी आता चंद्रकांत बारस्कर सरांना विनंती करते की त्यांनी पुढील मधुस्नेहींचा सत्कार करावा. विष्णू जोशी यांना मी बोलवते की त्यांनी पुढे यावे, ज्यांना 2019मध्ये मधुमेह झाला होता आणि 2022मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत. नंतर मी विनंती करते वैद्यनाथ लोहारे यांना, ज्यांना 2006मध्ये मधुमेह झाला होता आणि 2021मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झालेल्या आहेत. आता मी विनंती करते नरेंद्र देशमुख यांना की ज्यांना 2019मध्ये मधुमेह झाला होता आणि 2020मध्ये त्यांच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत. सर्वांचे धन्यवाद. झालं. अजूनही खरं तर असे बरेच मधुस्नेही रुग्ण आहेत, पण काही कारणास्तव आज ते येऊ शकले नाहीत. तर आपण पाहिलं की
मधुमेही रुग्ण हे मधुस्नेही होऊ शकतात, म्हणजेच डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो. म्हणूनच आजच्या चर्चेचा आपला विषय आहे डायबिटीस रिव्हर्सल. कोणकोणत्या पेशंटमध्ये मधुमेह पूर्ववत होऊ शकतो, अशा पेशंटनी काय काळजी घ्यावी, भविष्यात पुन्हा मधुमेह होऊ नये म्हणून त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, याविषयी आपण जाणून घेऊयात डॉक्टर अभिजित मुगळीकर यांच्याकडून. धन्यवाद. आत्ताच आपण ऐकलं त्याप्रमाणे मागील 10 ते 12 वर्षापासून आपण जनजागृतीपर कार्यक्रम घेतो. आत्ता आपण असं बघितलासुद्धा की साधारण 2 वर्षापूर्वी सगळ्या डायबेटॉलॉजिस्टचे म्हणजे लातूरमधल्या डायबेटॉलॉजिस्टची आपण मुलाखत घेतली होती, प्रगट मुलाखत. त्याचं कारण एवढंच होतं की शास्त्रोक्त माहिती मधुमेहाबद्दलची मिळावी. आणि जर शास्त्रोक्त माहिती कळाली मधुमेहाबद्दलची आणि तुम्ही जर जीवनशैली व्यवस्थित ठेवलीत तर मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगू शकता. मधुमेहामुळं होणारे दुष्परिणाम हे सुद्धा टाळू शकता. हे सत्य आहे, हे आता आपल्याला माहिती झालेलं आहे किंवा हे जगजाहीर आहे. पण याचबरोबर एक महत्त्वाचा विषय आहे की जो डायबिटीस रिव्हर्सल किंवा मधुमेह पूर्ववत होतो किंवा नाही, आणि याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना असं माहिती आहे की डायबिटीस रिव्हर्स होतो, पण तो कोणात होतो, माझ्यात होईल किंवा नाही, मी मधुमेही रुग्ण आहे, माझ्यात होईल किंवा नाही, किंवा एखाद्या माणसाचा एखाद्या ओळखीच्या मधुमेही रुग्णाचा डायबिटीस हा रिव्हर्स झालेला आहे, पूर्ववत झालेला आहे, पण माझा का होत नाही. तर असे एक ना अनेक गैरसमज आहेत. तर हे गैरसमज काय आहेत, कोणामध्ये हा मधुमेह पूर्ववत होऊ शकतो किंवा रिव्हर्स होऊ शकतो, आणि जरी झाला, जसं आपण आत्ताच उदाहरणं बघितली की बऱ्याच जणांनी त्यांच्या गोळ्या बंद केलेल्या आहेत. याचा अर्थच असा की रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलेलं आहे आणि जीवनशैली बदल ही व्यवस्थित ठेवली आहे, ज्यामुळं की त्यांचे औषध गोळ्या किंवा औषधोपचार हे त्यांना त्याची गरज नाही. मग काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या आहे, म्हणजे कोणत्या मधुमेहीला म्हणावं की त्यांचा मधुमेह हा रिव्हर्स झालेला आहे किंवा पूर्ववत झालेला आहे, तर अशी कुठली डेफिनेशन आहे का. तर बरेच शास्त्रोक्त माहिती किंवा शास्त्रोक्त अभ्यास झाले आणि त्या अभ्यासिकेनंतर असं ठरलं की खरंच डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो. पण रिव्हर्स हा शब्द बरोबर आहे का, अजून कोणता शब्द आहे. जसं मी तुम्ही स्लाईडमध्ये बघितलं तर लिहिलेलं आहे छोट्या वाक्यामध्ये रिमिशन असं लिहिलेलं आहे. हा शब्दाचा खेळ आहे थोडक्यात मी सांगायचं तर. रिव्हर्सल हे वेगळं आणि रिमिशन हे वेगळं. रिमिशन हा वर्ड कोट करण्यात आला. सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की रिव्हर्सल म्हणू नका, त्याला रिमिशन असं म्हणू शकतो. रिमिशन का म्हणायचं त्याचंसुद्धा आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बघूया. तर आज साधारणपणे आपण हे सेशन जे ठेवलं आहे त्याची उद्दिष्टच अशी आहेत की मधुमेहाबद्दलची थोडक्यात माहिती बघू. मला माहिती आहे सगळ्यांनाच याबद्दल माहिती आहे, तरीसुद्धा एक रिव्हिजन म्हणून फक्त आपण बघूया मधुमेहाचे कारणं, लक्षणं आणि खरंच मधुमेहाबद्दलचे काय गैरसमज आहेत ते. मधुमेहाचं निदान कशा पद्धतीने केलं जातं, कारण अजूनसुद्धा जर बघितलं, तुम्ही ऐकलं असेल की बरेच जण असं म्हणतात की मागच्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे आम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासलं होतं, त्यावेळेस नॉर्मल होतं, पण आता परवा दिवशी सरांनी बघितलं, परवा दिवशी डॉक्टरांनी तपासायला सांगितलं आणि ते एकदमच वाढलेलं होतं. असं 2-3 महिन्यात कसं शक्य आहे वाढणं. तर निदान करण्याच्या काही पद्धती आहेत आणि त्या निदान तशाच पद्धतीनं केलं तर मधुमेहाचं रुग्णाचं निदान हे होतं. तर ती कोणती पद्धत आहे तेही थोडक्यात बघूया आपण. त्याच्यानंतर बघूया मधुमेहाचा प्रवास. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर मधुमेह झाला तर तो होतो कसा म्हणजे मला महिन्याभरापूर्वी मधुमेह नव्हता आणि आज मात्र मधुमेह झालेला आहे किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर एखाद्या व्यक्तीमध्ये मधुमेहाचा प्रवास कसा होतो, कसं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढत जातं हे थोडक्यात बघूया. आणि त्याच्यानंतर मधुमेह पूर्ववत होणे म्हणजे काय, काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या आहे. मधुमेह ज्यांचा पूर्ववत झालेला आहे, कोणत्या मधुमेही रुग्णांना आपण म्हणायला पाहिजे की त्यांचा मधुमेह पूर्ववत झालेला आहे, याची थोडक्यात शास्त्रोक्त व्याख्या बघूया. त्याच्यानंतर बघूया मधुमेह पूर्ववत कोणास शक्य आहे, कोणत्या मधुमेही रुग्णांमध्ये हे खरंच मधुमेह पूर्ववत किंवा रिव्हर्सल होणे किंवा रिमिशन होणे हे शक्य आहे. कारण प्रत्येकात तर हे शक्य नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या रिव्हर्सलच्या मागे किंवा त्याच्या मागे न धावता तुमचा जरी मधुमेह असेल तरी तो नियंत्रित ठेवू शकता औषध गोळ्या घेतल्या तरीसुद्धा. पण कोणास शक्य आहे, खरंच काही रुग्णांमध्ये हे शक्य आहे, तर कोणास शक्य आहे, कोणाला हे होऊ शकतं, कोण रिव्हर्स होऊ शकतं, कोणात रिमिशन होऊ शकतं, हे सुद्धा आपण थोडक्यात बघूया. कोणत्या पद्धतीनं करू शकतो जर हे खरंच शक्य असेल काही रुग्णांमध्ये. तर आत्ता जसं बघितलं आपण 7-8 उदाहरणं, तर ह्यांनी कशा पद्धतीनं ते अचीव केलं, कशा पद्धतीनं ते रिव्हर्स झाले, ते पूर्ववत झाले, हे सुद्धा थोडक्यात बघूया. नंतर मधुस्नेहींची जबाबदारी. जसं मॅडमनी सांगितलं की आपली टॅगलाईन अशी आहे की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा. मधुस्नेहींचा अर्थच असा आहे की मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगा, मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या,
रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवा आणि नक्कीच आयुष्यभर तुम्ही मधुमेहाबरोबर सुद्धा निरोगी जीवन जगू शकता, दुष्परिणाम हे टाळू शकता. तर अशा मधुस्नेहींची, ज्यांचे काही औषधोपचार बंद झालेले आहेत, ज्यांचा मधुमेह हा पूर्ववत झालेला आहे, त्यांची काही जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी काय आहे ते सुद्धा थोडक्यात बघूया. आणि शेवटी टेक होम मेसेज म्हणजे मधुमेहींनी मधुस्नेही कसं होता येईल हे सुद्धा थोडक्यात बघूया. मधुमेहाचे मी काही गैरसमज सांगतो जे सगळ्यांनाच माहिती आहेत आणि आता तुम्हाला जे पॅम्पलेट्स दिलेत त्याच्यातही ते बरेच अंश आहेत. की एक गैरसमज आहे की साखर खाल्ल्याने मधुमेह होतो किंवा गोड खाल्ल्याने मधुमेह होतो. तर असं नाही. मधुमेहाची कारणं ही वेगळी वेगळी आहेत. तुम्ही साखर खात होतात किंवा पूर्वी खूप गोड खात होतात म्हणून तुम्हाला मधुमेह झाला आहे हे चुकीचं आहे. हा गोड गैरसमज आहे. त्यामुळे मधुमेह साखर खाल्ल्यानं होत नाही. पण हेही तेवढंच सत्य आहे, जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही साखर खाऊ नये किंवा गोड पदार्थ हे टाळावे. तर एक पहिला गैरसमज आहे की मधुमेह हा साखर खाल्ल्याने होतो किंवा गोड खाल्ल्याने होतो. हा फार मोठा गैरसमज आहे. दुसरा गैरसमज आहे की मधुमेह हा फक्त वयस्कर लोकांनाच होतो, लहान मुलांमध्ये होत नाही. असं नाही. लहान मुलांमध्ये सुद्धा मधुमेह हा होतो. 30-40मध्ये सुद्धा मधुमेह होतो. पूर्वी असं संकल्पना होती की साधारणपणे 40 किंवा 50 वय झाल्यानंतरच मी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घ्यावं, कारण मधुमेह हा फक्त वयस्कर लोकांना होतो. तर असं नाही. 30 आणि 40मध्ये सुद्धा असे बरेचसे रुग्ण आहेत. केवळ जीवनशैली बदलल्यामुळे, म्हणजे त्याच्यात त्यांचा दोष काहीच नाही आहे, जीवनशैलीच अशी झालेली आहे की ज्यामुळे की मधुमेहाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्याच्यानंतरचं आहे की मधुमेहाची तपासणी करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण. म्हणजे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही असं बघतो की बऱ्याच जणांना आता मधुमेही रुग्ण येतात, त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयसुद्धा येतात. आणि एक जर कारण आपण बघितलं तर अनुवंशिकता आहे. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबात जर इतिहास असेल मधुमेहाचा तर कदाचित तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते. म्हणून जर त्या रुग्णाला एखाद्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घ्या, तर त्याचं उत्तर असतं, सर जर मी तपासलं आणि समजा साखर खरीच वाढलेली असेल आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला मधुमेह झाला तर मात्र औषध गोळ्या ह्या सुरू होतात, त्याचा ससेमेरा सुरू होतो. मग मला त्रास काही नाही आहे, उगीच विनाकारण मी तपासणी करून हात दाखवून अवलक्षण कशाला करू. पण हा फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि जर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर ते तुम्ही नियंत्रित ठेवू शकता फक्त जीवनशैली बदल करून. पण तुम्हाला त्याच पॉईंटला कळेल की खरंच आपल्याला मधुमेह आहे किंवा नाही. म्हणून तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले असेल तर. आणि रक्तातले साखरेचं प्रमाण वाढलेलं असून सुद्धा बऱ्याच जणांना आजारी असल्यासारखं वाटत नाही किंवा कुठलंही एकही लक्षण नसतं. मग अशा वेळेससुद्धा रुग्णांना किंवा त्या व्यक्तीला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तपासणी करून घेतली, पण आता वाढल्यानंतर किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण 250-300 असताना एकही त्रास नाही, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लक्षणंसुद्धा नाहीत, मग विनाकारण मी औषध गोळ्या घेण्याची काय गरज आहे. पण तुम्ही औषध गोळ्या घेणे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की होणारे दुष्परिणाम हे तुम्ही टाळू शकता. आणि म्हणून जर तुम्ही आजारी नसाल, जर तुम्हाला लक्षणं नसतील पण रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर औषध गोळ्या तुमच्या नियमित घेणं गरजेचं आहे. जीवनशैली बदल करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा गैरसमज आहे की निरोगी जीवन हे मधुमेहासह जगता येत नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, कुठलाही रोग किंवा कुठलाही डिसीज झाल्यानंतर ती व्यक्ती साधारणपणे 1-2-3 फेजेसमधून जाते. हे डॉक्टर असलं तरीसुद्धा त्या फेजमधून तो डॉक्टरसुद्धा जातोच. पहिली फेज कोणती असते सांगतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं जातं आणि रिपोर्ट येतो की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250 ते 300 आहे, त्यावेळेस येतं पहिली रिॲक्शन डिनायल. डिनायल याचा अर्थ नकार. तो व्यक्ती मान्यच करत नाही की माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250 ते 300 आहे. तर हे पहिलं असतं. पहिली स्थिती असते त्याची की नकार देतो ते. नंतर तो ॲक्सेप्ट करतो. 2-3 लॅबमध्ये चेक केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे नाही, 200च्या वर आहे, 250च्या वर आहे, म्हणजे कदाचित हे बरोबर असू शकतं. मग तो ॲक्सेप्ट करायला लागतो. पण हे जे ॲक्सेप्टन्स असतं हे ॲक्सेप्टन्स पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने नसतं, चिडचिड करून. म्हणजे मलाच का झाला, माझ्या तर कुटुंबात कोणालाच मधुमेह नाही आहे, माझी जीवनशैली व्यवस्थित आहे, मी निर्व्यसनी आहे, मी गोड कधी खात नव्हतो तरीसुद्धा मलाच मधुमेह का झाला. हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड न ठेवतासुद्धा केलेला ॲक्सेप्टन्स. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस त्याला कळायला लागतं की नाही, मधुमेहासहसुद्धा निरोगी जीवन जगता येतं, त्यावेळेस तो मधुस्नेही होतो, त्यावेळेस तो औषधोपचार घ्यायला तयार होतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या स्थितीतून प्रत्येक पेशंट किंवा प्रत्येक मधुमेही रुग्ण हा जातो. तर असा एक गैरसमज आहे पहिल्यांदा तपासणी केल्यानंतर बऱ्याचशा रुग्णांचा की मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगता येत नाही. असं नाही. मागील 30 ते 40 वर्षापासून बरेचसे तुम्ही मधुमेही रुग्ण हे बघत असाल कदाचित, औषधोपचार घेतात, वेळच्या वेळेवर तपासणी करतात आणि जीवनशैली बदल किंवा जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर ते दुष्परिणाम टाळू शकतात आणि मधुमेहासहसुद्धा निरोगी जीवन हे जगू शकतात. त्यामुळे हा फार मोठा गैरसमज आहे की मधुमेहाबरोबर तुम्ही निरोगी जीवन जगू शकत नाही. आणि सगळ्यात शेवटीचा किंवा शेवटचा गैरसमज असं म्हणेन मी की मधुमेह हा टाळता येत नाही किंवा मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येत नाही. हे खूप चुकीचं आहे. मी तुम्हाला एक पॅम्पलेट दिलं आहे
त्या पॅम्पलेटच्या सगळ्यात पाठीमागच्या पेजवर जर तुम्ही बघितलं तर एक इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर म्हणून आहे. तर हा रिस्क स्कोअर काय आहे, प्रत्येकजण स्वतःला फक्त 4 प्रश्न विचारणार. हा जर तुम्ही मधुमेह नसाल तर, तुम्ही जर मधुमेह असाल तर त्यांच्यासाठी नाही आहे. जर तुम्ही मधुमेही नसाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा इतिहास असेल तर त्या व्यक्तींनी स्वतःला हे 4 प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न आहे की तुमचं वय किती आहे. दुसरा प्रश्न आहे तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स किंवा कमरेचा घेर किती आहे. तिसरा प्रश्न आहे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही दररोज एक्सरसाइज करता किंवा नाही. आणि चौथा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा रुग्ण आहे किंवा नाही. या 4 प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्या आणि त्या 4 प्रश्नाचा स्कोअर बघा. हा जर स्कोअर 60पेक्षा जास्त असेल तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. आणि जर मधुमेह होण्याची शक्यता असेल, स्कोअर 60पेक्षा जास्त असेल, तर आजच जीवनशैली बदल रूपी लस टोचून तुम्ही मधुमेह हा टाळू शकता. असे बरेचसे आहेत ज्यांनी बघितलं आहे की रिस्क स्कोअर 60पेक्षा जास्त आहे, कदाचित मला भविष्यात होण्याची शक्यता आहे, आणि अशांनी जर जीवनशैली बदल केली आणि वेळच्यावर तपासणी जर केली तर नक्कीच ते त्यांचा मधुमेह टाळू शकतात. आणि दुसरा गैरसमज आहे की मधुमेहाचे दुष्परिणाम टाळू शकत नाही. तर मधुमेहाचे दुष्परिणामसुद्धा टाळू शकता केवळ रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवून. दुसरं आपण बघूया की लक्षणे कोणती कोणती आहेत. कारण बरेच जण असं म्हणतात की सर लक्षणे कोणतीही माहीत असावी म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तपासणी करू शकू. तुम्ही जर लक्षणं सांगितलीत मधुमेहाची आणि ही जर असतील तर नक्कीच आम्ही तपासणी करून घेऊ. तर लक्षणे साधारणपणे अशी आहेत की बऱ्याच रुग्णांना, मी त्यांना रुग्ण म्हणणार नाही कारण ते अजून डायग्नोज झालेले नसतात, त्यांचं निदान झालेलं नसतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये वजन हे कमी होतं, अचानक वजन कमी होतं काहीही कारण नसताना. आणि लोक असं समजतात की मी मागच्या 6 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून डाएट करतोय, दररोज वॉकिंग करतोय आणि त्याच्यामुळे कदाचित माझं वजन नियंत्रित किंवा कमी झालेलं असेल. पण तुम्ही जर चेक केलं तर त्या व्यक्तींमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. तर पहिलं लक्षण आहे की वजन कमी होतं. दुसरं लक्षण आहे की वारंवार भूक लागते, सारखं खावं लागतं. तिसरं लक्षण आहे वारंवार लघवीला जावं लागतं. चौथं लक्षण आहे बऱ्याच जणांना इन्फेक्शन्स होतात, म्हणजे बऱ्याच जणांना बॉईल्स येतात किंवा बऱ्याच जणांना अंगावर खाज सुटते, असे इन्फेक्शन होतात. पण त्याच्या बाजूचं जर वाक्य बघितलं तुम्ही, ते फार महत्त्वाचं आहे. 50% व्यक्तींना एकही लक्षण नसतं. म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण तर वाढलेलं असतं पण एकही लक्षण नसतं. आणि हेच सगळ्यात घातक आहे. म्हणजे आपल्याकडे कसा ट्रेंड आहे की काही जर त्रास झाला तरच आपण तपासण्या करतो, काही जर त्रास झाला तरच आपण डॉक्टरांकडे जातो. पण मी असं म्हणेन की तुम्हाला त्रास असो वा नसो, जर तुमचा रिस्क स्कोअर हा 60पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्याच वेळेस कळेल तुम्हाला मधुमेह आहे किंवा नाही. जर नसेल चांगली गोष्ट आहे, जर असेल किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल तर तुम्ही जीवनशैली बदल करून तुमचं पूर्ववत मधुमेह करू शकता. तर ही काही लक्षणे आहेत. आणि कारणे कोणती आहेत, तर कारणामध्ये एक आहे अनुवंशिकता, जे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये इतिहास असेल तर कदाचित आपल्याला मधुमेह होऊ शकतो. दुसरं आहे की स्थूलता, आणि ही स्थूलता येते कशामुळं, तर इम्बॅलन्स असेल तर. तुमच्या आहार आणि विहार किंवा आहार आणि व्यायाम यामध्ये जर बॅलन्स नसेल तर मात्र स्थूलता येते, तर मात्र ओबेसिटी येते. आणि हे सुद्धा एक कारण आहे मधुमेह होण्याचं. आणि तिसरं कारण आहे की तुमच्या खाण्याच्या पद्धती किंवा तुम्ही काय खाता आणि व्यायाम करता किंवा नाही, या सगळ्या कारणांमुळे बरेचसे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस किंवा क्रोनिक डिसिजेस, उदाहरणच द्यायचं तर मधुमेह किंवा ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन हे होतात. आणि हे होऊ नये म्हणून हे कारणं तुम्ही टाळू शकता. आता बरेचसे जर फॅक्टर्स बघितले तुम्ही तर ते मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की कुठल्याही डिसीजला किंवा कुठल्याही रोगाला कारणीभूत जे कारणं आहेत, ज्याला फॅक्टर्स असं म्हणतो, ते काही नॉन मॉडिफायबल असतात, काही मॉडिफायबल असतात. आता नॉन मॉडिफायबलमध्ये कुठलं आहे, तुमचं एज. तुमचं जर वय वाढत असेल तुम्ही ते मॉडिफाय करू शकत नाही, बदलू शकत नाही. पण व्यायाम हो तुम्ही बदलू शकता, आज जर करत नसाल सुरू करा. आहार हो तुम्ही बदलू शकता, जीवनशैली हो तुम्ही बदलू शकता. हे मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. हे मॉडिफायबल फॅक्टर्स जर तुम्ही बदलले तर नक्कीच तुम्हाला होणारी रिस्क, होणारी शक्यता ही कमी करू शकता. म्हणून कारणं कोणती आहेत मधुमेहाची हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी की मधुमेहाचे प्रकार कोणते, मधुमेहाचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. याचं कारणच असं आहे की काही मधुमेही रुग्णांमध्ये मधुमेह पूर्ववत होत नाही आणि काही मधुमेही रुग्णांमध्येच मधुमेह हा पूर्ववत होतो. तर मधुमेहाचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे टाईप 1 आणि दुसरा आहे टाईप 2. बरेचसे मधुमेही रुग्ण जर तुम्ही बघितले तर ते टाईप 2 प्रकाराचे असतात. आता या दोन्हीतला फरक काय आहे, तर फरक एवढाच आहे की मधुमेह होतो कशामुळे किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं कशामुळे, तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक असतं जे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवतं. टाईप 1चे रुग्ण जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचा स्त्राव होत नाही किंवा इन्सुलिनची उत्पत्ती होत नाही.
आणि ती उत्पत्ती न झाल्यामुळे, तो स्त्राव न झाल्यामुळे त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आणि मग अशा रुग्णांना इन्सुलिनशिवाय पर्याय राहत नाही. आता बरेचसे जण म्हणत असतील की सर असा लहान मुलगा आहे, त्याला फक्त इन्सुलिनच घ्यावं लागतं, किंवा अशी व्यक्ती आहे ज्याला फक्त इन्सुलिनच घ्यावं लागतं, त्याला गोळ्या दिल्या नाही, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या नाही. असं का? त्याचं कारण असं आहे की त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिनची उत्पत्ती होत नाही, स्त्राव होत नाही, आणि त्याच्यामुळे त्याला इन्सुलिन हे बाहेरून द्यावं लागतं. तर हा झाला टाईप 1 किंवा टाईप 1चा प्रकार. टाईप 2चा जो प्रकार आहे तो जो होतो तो केवळ जीवनशैली बदलामुळे किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे. म्हणजे तुमच्या आहारात जर व्यवस्थितपणा नसेल, तुम्ही व्यायाम करत नसाल, तुम्ही जर स्थूल असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल, अनुवंशिकता जर असेल, तर अशा व्यक्तींना टाईप 2चा मधुमेह हा होतो. काय फरक आहे टाईप 1 आणि टाईप 2मध्ये इन्सुलिनच्या बाबतीत जर विचार केला तर? इन्सुलिन टाईप 1मध्ये अजिबात स्त्राव होत नाही किंवा त्याची उत्पत्ती होत नाही. टाईप 2मध्ये इन्सुलिनचा स्त्राव होतो, पण इन्सुलिन काम करत नाही. का काम करत नाही? कारण आपण व्यायाम करत नाही, आपण त्याला कामाला लावत नाही. आणि म्हणून त्याला कामाला लावण्यासाठी म्हणून डॉक्टर्स तुम्हाला औषध गोळ्या देतात. आणि ह्या जर औषध गोळ्या तुम्हाला कमी करायच्या असेल तर तुम्ही तुमच्या इन्सुलिनला कामाला लावणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर तुमच्या इन्सुलिनला कामाला लावलं कशा पद्धतीनं, व्यायाम करून किंवा आहारामध्ये बदल करून, जीवनशैली बदल करून, तर नक्कीच तुमच्या औषध गोळ्या कमी होतील, नक्कीच तुमचा मधुमेह हा पूर्ववतसुद्धा होऊ शकतो. म्हणून मधुमेह कोणात पूर्ववत होऊ शकतो? जर टाईप 2 असेल तर. टाईप 1चे जर पेशंट्स असतील, ज्यांना इन्सुलिन आहे, ज्यांच्या शरीरात इन्सुलिन नाही, त्यांचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रकार माहिती असणं गरजेचं आहे, कारणं माहिती असणं गरजेचं आहे, लक्षणं माहिती असणं गरजेचं आहे, आणि गैरसमजसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आपण कारणं बघितली, लक्षणं बघितली, गैरसमज बघितली, आणि मधुमेह काय आहे किंवा कुठल्या प्रकारचा आहे हे सुद्धा बघितलं. पण मधुमेहाचं निदान साधारणपणे कसं होतं? तर मधुमेहाचं निदान करताना मी सगळ्यांनाच आवाहन करेन की रँडम ब्लड शुगर ही तपासू नका. त्याचं कारण असं आहे की विविध संस्था, विविध असोसिएशन, ज्या की सायंटिफिक आहेत, ज्या की शास्त्रीय आहेत, त्यांनी काही प्रमाण घालून दिलेले आहेत. तर त्या प्रमाणानुसार तुम्ही जेवणापूर्वी किंवा उपाशीपोटी आणि जेवणानंतर असं 2 वेळा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते तपासलं तरच तुम्ही निदान लावू शकता, किंवा तुमचे डॉक्टरसुद्धा निदान लावू शकतात की तुम्हाला मधुमेह झालेला आहे किंवा झालेला नाही. तर निदान करताना कसं करायचं? उपाशीपोटी तुम्ही पहिल्यांदा साखर तपासणं गरजेचं आहे. ती जर 100पेक्षा जास्त कमी असेल तर तुम्हाला मधुमेह नाही. आणि जर ती 140पेक्षा जेवणानंतर 1.5-2 तासानंतर कमी असेल तर तुम्हाला मधुमेह नाही. म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की नॉर्मल आहे. तो पेशंट नव्हे, ती व्यक्ती ही नॉर्मल आहे. जर उपाशीपोटीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 100पेक्षा कमी आणि जेवणानंतरचं 140पेक्षा कमी असेल तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं नाही आहे, तुम्हाला मधुमेह झालेला नाही आहे. आता दुसरं आपण बघूया, मधुमेहाची पूर्वस्थिती म्हणजे काय? कारण मधुमेह होण्याच्या आधी मधुमेहाची पूर्वस्थिती असते. तर मधुमेहाची पूर्वस्थिती तेव्हा सांगितली जाते जर तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं आणि उपाशीपोटी 100 ते 126 असेल किंवा जेवणानंतरचं 140 ते 200च्या मध्ये असेल तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वस्थिती असे म्हणतात, ज्याला आम्ही प्री डायबिटिक स्टेज असं म्हणतो. आणि बरेचसे रुग्ण हे प्री डायबिटिक स्टेजमध्ये असतात. मधुमेह त्यांचाच पूर्ववत होतो जे की प्री डायबिटिक स्टेजमध्ये असतात, आणि त्यांनी जर जीवनशैली बदल केली तर. आणि म्हणूनच आपल्याला त्यावेळेसच डिटेक्ट करायचं आहे की आपण मधुमेहाच्या स्थितीत आहोत का मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहोत. तुम्ही आजच तपासणी केली आणि तुम्हाला जर कळलं की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात तर तुम्ही जीवनशैली बदल करू शकता आणि पूर्ववत होऊ शकता. आणि म्हणूनच तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. तर निदान करताना उपाशीपोटीची आणि जेवणानंतरची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. ही झालं प्री डायबिटिक किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती. आणि मधुमेह झाला हे कधी ओळखायचं? जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण उपाशीपोटी 126पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतरचं जर 200पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याचं निदान हे होतं. तर हे झाली मधुमेहाची पूर्वस्थिती, मधुमेह आणि नॉर्मल एखादी व्यक्ती. पण त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे मी A1C%. तर ही एक HbA1c म्हणून टेस्ट आहे, ज्याला ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं म्हणतात. जर हे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन तुमचं 6.5%पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह झालेला आहे. 5.7 ते 6.4% असाल तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वस्थिती आहे किंवा प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहात. जर 5.7पेक्षा कमी असेल, 5%पेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती ही नॉर्मल आहे, त्या व्यक्तीला मधुमेह नाही. तर काय आहे ही HbA1c? ही करणं खूप गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे तेही सांगतो. तुम्ही ज्या दिवशी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासता, हे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे त्या दिवशीच असतं. पण HbA1c किंवा ग्लायकेटेड किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही अशी टेस्ट आहे ज्यामध्ये मागच्या 3 महिन्याचं तुमचं ॲव्हरेज ब्लड शुगर हे कळतं. आणि ही तपासणी करून घेतलीत तर कदाचित तुम्ही निदान करू शकता. कारण उदाहरण देतो तुम्हाला,
बऱ्याच वेळेस असे रुग्ण बघितले असतील तुम्ही की ते बघतात उपाशीपोटी आणि जेवणानंतरचं नॉर्मल आहे असं समजतात आणि जीवनशैली बदल वगैरे या गोष्टी करत नाही. पण त्यांनी जर HbA1c तपासली तर त्यावेळेस लक्षात येतं की त्याची HbA1c ही जर 5.7 ते 6.4मध्ये असेल तर कदाचित तो प्री डायबिटिक स्टेजमध्ये असू शकतो. आणि त्याच्यामुळेच आपण ज्यावेळेस व्याख्या बघूया डायबिटीस रिव्हर्सलचं त्यावेळेस विविध असोसिएशननी किंवा सायंटिफिक कमिटीने असं सांगितलं की HbA1c तपासा. कालच या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस एका पत्रकार बंधूंनी मला विचारलं की सर मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी तपासणी करायला सांगितली, मी उपाशीपोटी जेवणानंतरची केली, पण आता ते म्हणतात की HbA1c करून घ्या म्हणून. खरंच याची गरज आहे का? कारण याचं कारणही दोन आहेत. एक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाशीपोटी जेवणानंतरची केली आहे आणि HbA1c जर करायची असेल तर त्याला लागणारा पैसा हा सुद्धा वेगळा लागतो, त्याला पुन्हा ब्लड द्यावं लागतं, तुम्हाला पुन्हा रक्त द्यावं लागतं. दोन गोष्टी आहेत, एक टोचावं लागतं आणि दुसरी गोष्ट की पैसासुद्धा. तर हा खरंच करण्याची गरज आहे का? का गरज आहे? तर त्यावरून सुद्धा निष्पन्न होतं की मागील 3 महिन्यामध्ये तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्येक पॉईंटला जर बघितलं तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे फ्लक्च्युएटिंग असतं. फ्लक्च्युएटिंग याचा अर्थच असा आहे ते कमी जास्त होत असतं. म्हणजे आज समजा मी माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं उपाशीपोटी आणि ते जर 100 असेल तर उद्यासुद्धा ते 100च असेल असं नाही. उद्या ते 98 असू शकतं, 90 असू शकतं किंवा 110सुद्धा असू शकतं. मग हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत मागच्या 90 दिवसातले, मागच्या 3 महिन्याचे, हे सगळे फ्लक्च्युएशन्स कन्सिडर करून एक ॲव्हरेज मिळतं आपल्याला आणि ती टेस्ट आहे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c आणि ते ॲव्हरेज पर्सेंटेजमध्ये दिलं जातं. आणि हे पर्सेंटेज जर तुम्ही ओळखलं, बघितलं, तपासलं तर तुम्ही कन्क्लूड होऊ शकता किंवा तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की त्याचा मधुमेह हा पूर्वस्थितीत आहे किंवा तो मधुमेह आहे किंवा तो नॉर्मल व्यक्ती आहे. आणि म्हणूनच उपाशीपोटी जेवणानंतर बरोबरच HbA1c टेस्ट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून निदान करताना उपाशीपोटी जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर आणि त्याचबरोबर HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन हे तपासणं खूप गरजेचं आहे. आता हा आहे मधुमेहाचा प्रवास एखाद्या व्यक्तीमध्ये. म्हणजे एखादी व्यक्ती ही मधुमेही डायरेक्ट होत नाही. ती पहिल्यांदा नॉर्मल व्यक्ती असते, म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नॉर्मल असतं. त्यानंतर कदाचित कधीतरी कोणत्या तरी वेळी ती प्री डायबिटिक स्टेजमध्ये असते आणि नंतर जर ती लाईफस्टाईल मॉडिफाय झाली नाही, आहार विहार हा व्यवस्थित ठेवला गेला नाही तर मात्र ती मधुमेहाच्या स्थितीत जाते. म्हणजे प्रथमतः त्या नॉर्मल व्यक्तीमध्ये साधारणपणे 5.7 पेक्षा किंवा 5% हे HbA1c असतं. पण प्री डायबिटिक स्टेजमध्ये गेल्यानंतर किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत गेल्यानंतर तेच रक्तातलं साखरेचं प्रमाण HbA1cच्या परिभाषेमध्ये 5.7 ते 6.4 असं होतं. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती हा मधुमेहाकडे जातो त्यावेळेस ते 6.5 पेक्षा जास्त होतं. तर कुठल्याही व्यक्तीमध्ये मधुमेहाचा प्रवास जर बघितलात तुम्ही तर प्रथमतः ती नॉर्मल व्यक्ती असते, नंतर काही दिवसानंतर, काही काळानंतर ती प्री डायबिटिक स्टेजमध्ये येते किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत येते आणि नंतर ती मधुमेह होतो किंवा तो मधुमेह व्यक्ती होतो. तर आपण ज्यावेळेस डिटेक्ट करतो, आपण ज्यावेळेस डायग्नोज करतो, आपण ज्यावेळेस तपासणी करतो त्यावेळेसच याचं निदान होतं. आणि बऱ्याचशा किंवा मी तर म्हणेन 99% व्यक्तींमध्ये तेव्हाच डिटेक्ट होतं ज्यावेळेस की त्यांना मधुमेह झालेला आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस वारंवार तुमचे डॉक्टर सांगतात की तुम्ही तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून या. कदाचित तुम्हाला आजच कळेल की तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात आणि जर कळालं तर आजपासूनच तुमची जीवनशैली बदल तुम्ही जर करून घेतलात, तुमच्या आहारामध्ये, व्यायामामध्ये जर बदल केलात, तुम्ही जर निर्व्यसनी राहिलात तर नक्कीच पूर्ववत होऊ शकता. म्हणून मी तुम्हाला रिव्हर्स बाण दाखवले. म्हणजे तुम्हाला मधुमेह झाला असेल तर तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत येऊ शकता. तुम्ही जर मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल तर तुम्ही हे नॉर्मल व्यक्तीसुद्धा होऊ शकता. आणि यालाच डायबिटीसचं रिव्हर्सल असं म्हणतात, यालाच डायबिटीसचं रेमिशन असं म्हणतात. जर बघितलं पर्सेंटेज वाईज तर मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असणाऱ्या व्यक्ती ह्या मधुमेह पूर्ववत होणाऱ्या ह्या जास्तीत जास्त आहेत. एकदा मधुमेह झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत होणे हे खूप अवघड गोष्ट आहे. त्याचं कारणच असं आहे की डे बाय डे किंवा वर्षोनवर्षे तुमच्या इन्सुलिनचा स्त्राव हा हळूहळू कमी होतो. तुमचं जे पॅनक्रियास आहे, पॅनक्रियास ही ग्रंथी आहे ज्यामधून की इन्सुलिनचा स्त्राव होता, त्याचासुद्धा क्षय व्हायला लागतो वयोमानानुसार. आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित किंवा नॉर्मल व्हायला मदत होत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर सांगतात किंवा बऱ्याच वेळेस असंही बघितलं असेल तुम्ही की रक्तातलं साखरेचं प्रमाण साधारणपणे 350-400 असतं आणि डॉक्टर सांगतात की आजपासून तुम्हाला एक 15 दिवस किंवा 2 आठवडे हे इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागेल. पेशंट घाबरून जातो, रुग्ण घाबरून जातो. रुग्ण डॉक्टर बदलतो पण मेंटॅलिटी बदलत नाही. पण त्याचं कारण सांगतो का डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन देतात.
इन्सुलिनचा ड्रॉबॅक फक्त एकच आहे की त्याला इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. त्याची जर गोळी असली असती कदाचित तर बहुधा सगळ्यांनी घेतलं असतं, पण इंजेक्शन असल्यामुळे बरेच जण नकार देतात. पण इन्सुलिनचं इंजेक्शन घेतल्याचा फायदा काय होतो तो थोडक्यात सांगतो. आज तुमचे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 300-350 आहे. तुम्हाला जर इन्सुलिन बाहेरून दिलं गेलं तर तुमच्या पॅनक्रियासच्या ग्रंथीला थोडासा आराम मिळतो आणि त्याच्यानंतर तुमचा रक्तातला स्त्राव इन्सुलिनचा हा व्यवस्थितरित्या होऊ शकतो. तर तो आराम देण्यासाठी म्हणून एक 15 दिवस महिनाभर डॉक्टर हे बाहेरून इन्सुलिन देतात आणि ते इन्सुलिन दिल्यानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं की पॅनक्रियासचं बर्डनसुद्धा कमी होतं आणि नंतर पॅनक्रियास हळूहळू पूर्ववत काम करायला लागतं. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेस 300-350 अशी साखर दिसल्यानंतर डॉक्टर जर तुम्हाला सांगत असतील की इन्सुलिन घ्यावं लागेल तर कृपा करून डॉक्टर बदलू नका, स्वतःची मेंटॅलिटी बदला आणि इन्सुलिन घ्या. कारण त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बरेचसे फायदे होतात. काय फायदे होतात ते सांगतो. सुरुवातीपासूनच जर तुमची 350-400 शुगर असेल तरीसुद्धा मधुमेह पूर्ववत होणं हे खूप अवघड जातं. जर तुम्ही ती रक्तातलं साखरेचं प्रमाण हे बाहेरून इन्सुलिन घेऊन पूर्ववत केलं लवकरात लवकर तर त्याचा फायदा हा लाँग टर्ममध्ये होतो. दुसरी एक गोष्ट, आता बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस पेशंट बघतो त्यावेळेस किंवा तुम्हीही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही स्वतःसुद्धा बघितलं असेल की दिवाळी किंवा एखादा सण किंवा एखाद्या गोष्टीने आपण जर गोड खाल्लेलं असेल तर तपासणी ही टाळतो आपण. एक 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर करतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस नॉर्मल येतात रिपोर्ट्स त्यावेळेस सांगतात आणि नंतर हळूच डॉक्टरना सांगितलं जातं की नाही सर दिवाळीत खाल्लं होतं तरीसुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित आहे. पण याचा दोष सांगतो की तुम्ही ज्यावेळेस खाल्लेलं असतं त्यावेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि ते वाढलेलं प्रमाण आपण तपासलं नाही म्हणून केवळ आपल्याला माहीत नाही. पण तुम्ही जर तपासलं असतं त्यावेळेस कदाचित ते वाढलेलं असतं आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा असतात. म्हणून बऱ्याच वेळेस पेशंट्स हे कंप्लेंट करतात की सर तुम्ही थ्रूआउट माझी फाईल बघा, मागच्या 10 वर्षापासून HbA1c बघा, ही 6-7च्या वर कधीच गेलेली नाही आहे. कधीही तपासणी करा, माझी शुगर ही नॉर्मल आहे आणि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषध गिळा घेतो किंवा इन्सुलिन घेतो किंवा जीवनशैली आहे तरीसुद्धा माझे दुष्परिणाम का झाले, आज माझ्या पायात जळजळ का आहे, त्याचं कारण हे असतं. अधूनमधून जे आपण गोड खाल्लेलं असतं त्यामुळे जे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं जे आपण तपासलेलं नसतं आणि त्यामुळे सुद्धा त्याचे होणारे दुष्परिणाम हे असतात. म्हणूनच डॉक्टर सतत सांगतात की गोड हे पूर्णपणे बंद ठेवणं, त्याच्यानं तुम्हाला बरेचसे फायदे हे फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये होऊ शकतात. उदाहरण द्यायचं तर मी असं सांगेन की मांजर बऱ्याच वेळेस डोळे बंद करून दूध पिते. तिला असं वाटतं की मी डोळे बंद केले म्हणजे कोणीच बघत नाही आहे. तो तसा काहीसा प्रकार आहे. तुम्ही तपासणी केली नाही याचा अर्थ तुम्हाला रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं नाही असं नाही. आपण फक्त तपासणी केलेलं नाही, आपण फक्त दाखवलेलं नाही आहे. म्हणून मी असं म्हणतो की मधुमेह जर झालेला असेल, रक्तातलं साखरेचं प्रमाण जर वाढलेलं असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी इन्सुलिन जर सांगितलं असेल जास्त शुगर असल्यामुळे तर ते तुम्ही घेणं अपेक्षित आहे. कदाचित तुमचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. तुम्ही प्री डायबिटिक स्टेजमध्ये जाऊ शकता आणि प्री डायबिटिक स्टेजनंतर नॉर्मल स्थितीतसुद्धा येऊ शकता. तर हा साधारणपणे मधुमेहाचा प्रवास आहे, हा प्रत्येक व्यक्तीत असतोच. फक्त आपण डायग्नोज कधी केलं आहे, डिटेक्ट कधी केलं आहे, कोणत्या स्थितीत केलं आहे त्यावर अवलंबून आहे. समजा मी आज नॉर्मल आहे पण एक 6 महिन्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं आणि ते एकदम 300 निघालं तर माझा ह्या 6 महिन्यामध्ये कुठेतरी मिस झालेली आहे तपासणी, ज्यामुळे की मी मधुमेहाच्या पूर्वस्थितीत होतो आणि त्यावेळेसच कदाचित चेक केलं गेलं असतं तर मी रिव्हर्स होऊ शकलो असतो किंवा मधुमेह पूर्ववत करू शकलो असतो. तर मधुमेह पूर्ववत होणे म्हणजे काय? बरेचसे इंग्लिश टर्मिनॉलॉजीज सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञांनी वापरले. ते म्हणाले पहिल्यांदा आपण म्हणूया डायबिटीस क्युअर्ड किंवा मधुमेह पूर्णपणे बरा झालेला आहे. बरेचसे वापरतात सुद्धा, म्हणजे बरेचसे सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओज किंवा बऱ्याचशा व्यक्तींचे डायलॉग्स हे ऐकले असतील की माझा मधुमेह हा पूर्णपणे बरा झालेला आहे. क्युअर हा शब्द वापरायचा का? क्युअर म्हणजे पूर्णपणे बरा झाले. आपण क्युअर कधी म्हणतो? मला ताप आला होता, मला सर्दी झाली होती, आय एम क्युअर नाऊ, मला पूर्णपणे बरं झालेलं आहे. व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. कोविड झाला होता, मी पूर्णपणे बरा झालेला आहे. पूर्णपणे बरा झालो याचा अर्थ मला आता औषध गोळ्यांची गरज नाही आणि ते जे इन्फेक्शन होतं, ते जे रोग होता तो आता नाही आहे, लक्षणं नाही आहेत किंवा काहीही त्रास नाही आहे, तपासणी केली सगळ्यांना नॉर्मल आहे. त्याला क्युअर्ड असं म्हटलं जातं. सायंटिस्टनी असं सांगितलं की इट्स नॉट बीन क्युअर्ड. आपण मधुमेह हा पूर्णपणे बरा करू शकत नाही. त्याचं कारण असं की मधुमेहाचं डेफिनेशनच काय, मधुमेहाची व्याख्याच काय? मधुमेह म्हणजे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे अनियंत्रित असणं किंवा वाढलेलं असणं. मग हे कधीही अनियंत्रित होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण त्याचे वेगळे वेगळे फॅक्टर्स आहेत, वेगळे वेगळे कारणं आहेत. म्हणजे आज जर माझी जीवनशैली मी व्यवस्थित ठेवली, माझं वजन नियंत्रित ठेवलं तर कदाचित माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहील. मला फॅमिली हिस्ट्री नाही पण तरीसुद्धा उद्यापासून जर मी फास्ट फूड खायला लागलो, जंक फूड खायला लागलो, माझं वजन हे 10 किलोनं वाढलं तर मला ही रिस्क वाढणारच.
त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कधीही वाढू शकतं. त्यानुसार क्युअर्ड असं म्हणू शकणार नाही. मग रिझोल्युशन असं म्हणू शकू का? तर रिझोल्युशन असंही म्हणू शकणार नाही, कारण ते रिझॉल्व्ड होत नाही. डायबिटीस हा रिझॉल्व्ड होत नाही. ते पूर्ववत जरी आलं तरी नंतर होऊ शकतं. मग नंतर असा शब्द आला की रिव्हर्सल असं म्हणू शकतो का? पण रिव्हर्सल नंतर बऱ्याचशा सायंटिस्टचं असं म्हणणं आलं की इट कॅन बी रिव्हर्स्ड, म्हणजे रिव्हर्सलचं सुद्धा रिव्हर्सल होऊ शकतं. कारण तसे बरेचसे पेशंट्स बघितले. एक स्टडी झाली ज्याचं की डायरेक्ट म्हणून नाव आहे. डायरेक्ट म्हणजे डायबिटीसचं रिव्हर्स किंवा रिमिशन होऊ शकतं का नाही असं एक ट्रायल करण्यात आलं. अशी एक स्टडी अभ्यासिका करण्यात आली. आणि तुमच्यासाठी म्हणून सांगतो, त्या ट्रायलमध्ये सुद्धा 50% सुद्धा लोकांचं रिमिशन झालं नाही. म्हणजे त्या अभ्यासिकेमध्ये जितक्या रुग्णांनी सहभाग घेतला होता त्याच्यामधले 50% रुग्णसुद्धा रिव्हर्स होऊ शकले नाही, रेमिशन होऊ शकला नाही. आता ट्रायलमध्ये जर बघितलं तुम्ही काय फरक असतो तो थोडक्यात सांगतो. ट्रायल म्हणजे एखादी स्टडी. एखाद्या स्टडीमध्ये जर एखाद्या पेशंटला इन्क्लूड केलं असेल, त्याला जर त्याचा सहभाग घ्यायचा असेल तर त्याला खूप स्ट्रिक्ट राहावं लागतं. म्हणजे समजा मी ट्रायल कंडक्ट करतो आहे डॉक्टर म्हणून, आणि एक 10 पेशंटना मी जर सांगितलं की उद्यापासून तुमचं असं असं निरीक्षण होणार आहे या स्टडीमध्ये किंवा या अभ्यासिकेमध्ये, तर त्यांना ते 6 महिने किंवा वर्षभर तशाच धर्तीवर जीवनशैली ही ठेवावी लागते. म्हणजे एवढं स्ट्रिंजंट राहावं लागतं, एवढं स्ट्रिक्ट राहावं लागतं. असं स्ट्रिक्ट राहूनसुद्धा 50% सुद्धा व्यक्ती, 50% मधुमेही रुग्ण, 50% डायबिटिक हे रिव्हर्स होऊ शकले नाहीत, ह्यांचं रिमिशन होऊ शकलं नाही. आणि मग हे सगळं पाहता सायंटिस्टनं असं ठरवलं की रिमिशन इज द बेस्ट वर्ड. रिमिशनचा मराठी अर्थ जर तुम्हाला सांगतो तर ही एक सूट आहे, दिली गेलेली सवलत, दिली गेलेली सूट. कशापासून? औषध गोळ्यापासून. तुम्ही औषध गोळ्यापासून सूट घेऊ शकता, सवलत घेऊ शकता डायबिटीससाठी. पण ही सूट मिळाली म्हणून जर अयोग्य वागलात किंवा जीवनशैली बदल जर केली नाहीत तर मात्र पुन्हा तुमची मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. मधुमेह हा होऊ शकतो. पूर्ववत होण्यापेक्षा आपण असं म्हणू की रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. आणि म्हणून हा शब्द आला रिमिशन. रिव्हर्सल नाही, डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकत नाही. डायबिटीस कॅन बी रिमिस्ड, रिमिशन कॅन बी पॉसिबल. म्हणजे रिमिशन होऊ शकतं याचा अर्थ की तुम्हाला मिळालेली सूट, मिळालेली सवलत, तुम्हाला औषधोपचार लागणार नाहीत, पण आहार आणि व्यायाम हा गरजेचा आहे. जीवनशैली बदल करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून हा शब्द कॉईन झाला डायबिटीस रिमिशन. हे रिव्हर्सल नाही. त्याचं कारण असं आहे की पुन्हा पूर्ववत तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. मग आता व्याख्या काय, किंवा कुठल्या व्यक्तीला असं म्हणावं की या व्यक्तीचं डायबिटीसचं रिमिशन झालेलं आहे? HbA1c तपासा. HbA1c ही जर 6.5 पेक्षा कमी असेल आणि 3 महिन्यापर्यंत तुम्ही जर औषध गोळ्या बंद असतील, डॉक्टरांनी बंद केल्या असतील, स्वतः करू नका. हे प्रयोग स्वतः करण्यासारखे नाहीत. बऱ्याच वेळेस सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुकमध्ये सांगतात लोक की मी 3 महिने गोळ्या बंद केल्या होत्या, HbA1c वगैरे सगळं व्यवस्थित आहे, उपाशीपोटीचं व्यवस्थित आहे, जेवणानंतरचं व्यवस्थित आहे. असं मनानं करू नका. तुमच्या डॉक्टरांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला उपदेश देतील, ते सुद्धा तुम्हाला सल्ला देतील. गोळ्या बंद झाल्या याचा अर्थ डॉक्टरांचा बिझनेस बंद झाला असं नाही. उलट डॉक्टरही खुश होती. जसं मी आज सगळ्यांचा सत्कार केला, मला खुशी आहे की या सगळ्यांचं औषधं कमी झालेलं आहे आणि चांगली गोष्ट. पण ह्या औषध गोळ्या बंद झाल्यानंतर सुद्धा, या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद झाल्यानंतर सुद्धा जीवनशैली ही व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर या सगळ्यांना पुन्हा विचाराल, नंतर जर विचाराल तर ते सांगतील तुम्हाला की त्यांची जीवनशैली त्यांनी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे आणि ती जीवनशैली व्यवस्थित ठेवल्यामुळेच त्यांचा मधुमेह हा पूर्ववत झालेला आहे किंवा रिमिशन हे घडलेलं आहे. तर रिमिशन त्याच व्यक्तीत म्हणावं डायबिटीसचं झालेलं आहे ज्याची HbA1c साधारणपणे 3 महिन्यापर्यंत विदाऊट एनी मेडिसिन्स, औषध गोळ्या न घेता ही 6.5 पेक्षा कमी आहे. आता हे कधीपर्यंत? तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळे वेगळे वर्ड्स, वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजी झाल्या. काही जणांनी सांगितलं की पार्शियल रिमिशन, काही जणांनी सांगितलं कम्प्लीट रिमिशन. पण ADA किंवा अमेरिकन डायबिटीस असोसिएशन ह्या डायरेक्ट ट्रायलनंतर त्यांनी असं सांगितलं की रिमिशन हे रिमिशन आहे. इट कॅन बी पार्शियल, इट कॅन बी कम्प्लीट. ते कम्प्लीट किंवा पार्शियल असं असू शकत नाही. 3 महिने जर तुमचं राहिलं HbA1c 6.5 पेक्षा कमी औषधोपचार न घेता, तर तुमचा डायबिटीस हा रिमिशन झालेला आहे, रिव्हर्सल नाही. 3 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा चेक करणं गरजेचं आहे. जर वाढलेला असेल तर पुन्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार औषध गोळ्या जर गरज पडत असतील तर. कारण बऱ्याच वेळेस काय होतं सांगतो तुम्हाला, हा नंबरचा गेम नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस मी असं सांगतो की उदाहरणच द्यायचं तर ह्युमन बायोलॉजीमध्ये आणि मॅथ्समध्ये किंवा गणितामध्ये थोडासा फरक आहे. गणितामध्ये तुम्ही पृथ्वी तलावर जा किंवा अवकाशात जा, 2 अधिक 2 हे 4च होतं. पण ह्युमन बायोलॉजीमध्ये तसं होत नाही. 2 अधिक 2 कधी 5 होतं, 2 अधिक 2 कधी 3 होतं, 2 अधिक 2 कधी 1ही होतं आणि 4ही होतं. त्याच्यामुळंच कोणालाच सांगता येत नाही की हा व्यक्ती आत्ता रिमिशनमध्ये आहे किंवा आत्ता ह्याचा रिव्हर्स झालेला आहे आणि एक 6 महिन्यानंतर होणार नाही असं सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळंच प्रत्येक 3 महिन्याला HbA1c चेक करणं गरजेचं आहे.
ते जर 6.6 झालं, 6.7 झालं, तर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला औषधोपचार देणार नाहीत. ते फक्त विचारतील की मागील 3 महिन्यामध्ये काही अपथ्य झालं होतं का, जीवनशैली ही बदलली गेली होती का, आणि तुमच्याही लक्षात येईल खरंच रेट्रोस्पेक्टिव्ह बघताना मागच्या 3 महिन्यामध्ये थोडासा एक्सरसाइज हा कमी पडला होता, किंवा कुठल्या तरी सण वाराला मी सुद्धा गोड खाल्लं होतं आणि कदाचित त्याच्यामुळे HbA1c वाढली होती. पुढचे 3 महिने तुम्ही पुन्हा चान्स घेऊ शकता आणि त्या 3 महिन्यामध्ये पुन्हा जर औषध गोळ्या न घेता तुमचा मधुमेह हा 6.5 पेक्षा HbA1c प्रमाणानुसार कमी असेल तर ते रेमिशन हे कंटिन्यू करू शकता. म्हणजे याचा अर्थच असा आहे की दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला तुम्ही चेक करत राहणं गरजेचं आहे. आणि जर 3 महिन्यामध्ये HbA1c ही 6.5 पेक्षा कमी असेल आणि औषध गोळ्या जर नसतील तर त्याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती ही डायबिटीसच्या रेमिशनमध्ये आहे. रिव्हर्सल नव्हे, क्युअर नव्हे किंवा रिझोल्युशन नाही. आता आपण मधुमेह पूर्ववत किंवा डायबिटीस रिव्हर्सल किंवा रिमिशन, मी रिव्हर्सल आता म्हणणार नाही कारण आपल्याला कळलं की रिव्हर्सल नाही आहे, हे काय आहे, रिमिशन आहे. रिमिशन म्हणजे मिळालेली सूट, मिळालेली सवलत. एक 3 महिने मला सवलत मिळाली आहे, 3 महिने मला सूट मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये औषध गोळ्या घ्यायची गरज नाही. आता ही सूट कोणाकोणाला देऊ शकतो किंवा कोणाकोणाला मिळू शकते किंवा कोणाकोणाला शक्य आहे? पहिलं आहे टाईप 2 डायबिटीस असणाऱ्यांनाच. आपण पहिल्यांदाच बघितले प्रकार, ते प्रकार मी तेवढ्यासाठी दाखवले की टाईप 1 ज्याच्यामध्ये की इन्सुलिनची मात्रा ही गरजेचीच आहे, त्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन हे स्त्राव होत नाही. इन्सुलिन स्त्राव होत नसल्यामुळं त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या व्यक्तीला बाहेरून इन्सुलिन घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून अशा व्यक्तींमध्ये, टाईप 1च्या व्यक्तींमध्ये मधुमेह पूर्ववत होऊ शकत नाही, त्यांच्या डायबिटीस रिमिशन होऊ शकत नाही. पण टाईप 2चा जर असेल मधुमेह तर नक्कीच डायबिटीसचं रिमिशन हे होऊ शकतं. म्हणजे तुमच्या मधुमेह जर टाईप 2 या प्रकारातला असेल, तुमच्या शरीरात इन्सुलिनचा स्त्राव होत असेल पण ते कार्य व्यवस्थित करत नसेल आणि त्यामुळे जर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल तर नक्कीच तुमचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो किंवा रिमिशन हे होऊ शकतं. दुसरं आहे गरोदरपणातील मधुमेह. तुम्ही बऱ्याच जणांचं बघितले असेल, बऱ्याच महिलांचं बघितलं असेल की त्या सांगतात सुद्धा, म्हणजे इतिहास सांगताना किंवा हिस्ट्री सांगताना ते असं सांगतात की हो, गरोदरपणामध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं होतं, डॉक्टर म्हणाले सुद्धा होते कदाचित इन्सुलिन घ्यावं लागेल, बऱ्याच महिलांनी घेतलेलं असतं आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच जणांचं रिमिशन होतं. पण याचं रिमिशन झाला याचा अर्थ की ही सुद्धा मिळालेली सूट आहे, त्याच्यानंतर त्यांना रिस्क ही असतेच. मग एखादी व्यक्ती, एखादी महिला ही गरोदरपणामध्ये जर मधुमेह असेल तर तिलासुद्धा फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता असते. पण तिनं जर जीवनशैली बदल व्यवस्थित ठेवली तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकते, औषध गोळ्या न घेता सुद्धा. आणि हेच डायबिटीसचं रिमिशन आहे, हेच डायबिटीसचं रिव्हर्सल आहे. तर दुसरा प्रकार किंवा दुसरा मधुमेह जो की पूर्ववत होऊ शकतो, पहिला आहे टाईप 1, दुसरा आहे गरोदरपणातील, तिसरा आहे औषधामुळे झालेला मधुमेह. आता कोविडमुळं मला वाटते बऱ्याच जणांना हे कळलं आहे की अशी काही औषधं आहेत जी दिल्यामुळं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. तुम्ही वाचला असेल किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा घ्यावे लागले असतील. बरेचसे आता आम्ही सुद्धा डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो की कोविडनंतर अचानकच रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेल्या व्यक्ती ह्या खूप प्रमाणात झालेल्या आहेत. तर त्यांचा मधुमेह हा औषध गोळ्यांमुळे झालेला आहे. तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा त्या औषध गोळ्या जर कमी केल्या, त्या औषध गोळ्या जर बंद केल्या तर कदाचित रेमिशन हे होऊ शकतं. पण नंतरसुद्धा रिस्क असते त्या व्यक्तींना की त्यांचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं, ते मधुमेही नंतरसुद्धा होऊ शकतात. म्हणून औषध गोळ्यांमुळे जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल, तुम्हाला जर मधुमेह झालेला असेल तरीसुद्धा तो पूर्ववत किंवा रिमिशन हे होऊ शकतं. नंतर ताणतणावामुळे झालेला मधुमेह, मी कारणांमध्ये एक कारण दाखवायचं राहून गेलं, ताणतणाव, स्ट्रेस. आणि स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस जर असेल, ताणतणावामुळे झालेला जर मधुमेह असेल तर तो सुद्धा पूर्ववत होऊ शकतो. केवळ तुम्ही ताणतणाव हा कमी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच योगा आणि मेडिटेशनचा रोल हा खूप मोठा आहे. म्हणजे बरेच जण असं सांगतात, बरेच व्यक्ती, बरेच मधुमेही रुग्ण असं सांगतात की सर मी योगा आणि मेडिटेशन वगैरे दररोज करतो त्यामुळे ताणतणाव नाही. पण तुम्ही योगा कशा पद्धतीनं करता, तुम्ही मेडिटेशन कशा पद्धतीनं करता, यालासुद्धा बरेचसे अंग आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारे इफेक्ट आहेत. एक थोडक्यात सांगतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल, मला तो श्लोक आठवत नाही पण तो पतंजलीमध्ये आहे. त्याचा अर्थ असा आहे की पतंजलीने स्वतः लिहून ठेवलं आहे की योग हा व्यवस्थितरित्या जर केला तर सर्व रोगांचा क्षय होतो, पण योग अयोग्य पद्धतीने केला तर सर्व रोग तुम्हाला उद्भवू शकतात. म्हणजे योगाला सुद्धा साईड इफेक्ट आहेत. तुम्ही योगासनं कसे करता, तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली करता, याच्यावर सुद्धा त्याचे इफेक्ट अवलंबून आहेत. म्हणून बरेचसे रुग्ण असं म्हणतात की सर मी योगासनं करतो, मेडिटेशन करतो, तरी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित का होत नाही. त्याचं कारण कदाचित हे असू शकतं, योगा हा व्यवस्थितरित्या किंवा व्यवस्थित मार्गदर्शनाखालीच करणं हे गरजेचं आहे. आणि तसं जर केलं तर नक्कीच त्याचे बेनिफिट्स हे मिळतात.
म्हणून जर ताणतणावामुळे तुम्हाला मधुमेह झालेला असेल, स्ट्रेसमुळे तुम्हाला जर डायबिटीज झालेला असेल, तर तो ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनं किंवा मेडिटेशन हे खूप उपयोगी पडतं. आणि तसं जर केलं, तुमचा ताणतणाव जर तुम्ही घालवलात, तर नक्कीच मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो, डायबिटीसचं रिमिशन हे होऊ शकतं. म्हणून ताणतणावामुळे जर तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल, तरीसुद्धा तुमचं रिमिशन हे होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणात रिमिशन होऊ शकतं किंवा कोणात डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो, पूर्ववत होऊ शकतो, त्याची तयारी हवी. जीवनशैली बदल करण्याची त्याची तयारी हवी. जर तसा व्यक्ती असेल आणि तसा व्यक्ती हा टाईप 2चा असेल, तर नक्कीच त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होऊ शकतं. औषध गोळ्या न घेतासुद्धा HbA1c लेवल ही 6.5पेक्षा कमी असू शकते आणि त्याच्यानंतर त्याचं रिमिशन झालं असं आपण म्हणू शकतो. पण कुठल्या व्यक्तीमध्ये होणार नाही? टाईप 1ची जर व्यक्ती असेल, आता तुम्ही जर माझे प्रोफेसर आहेत व्ही मोहन म्हणून, ते दरवर्षी फेसबुक लाईव्ह असं प्रसारित करतात. दरवर्षी म्हणण्यापेक्षा ते दर 6 महिन्यालाच करतात. तर त्यांचे जर बघितले तुम्ही, व्ही मोहन स्वतः त्यांची वेबसाईट आहे, तर त्यांचे बरेचसे स्लाईड्स आहेत, त्यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये ते एका डायबिटीस रिव्हर्सलबद्दल सुद्धा सांगतात. तर ते आव्हान करतात, ते म्हणजे कळकळीची विनंती करतात की जर एखादा रुग्ण तुमच्या माहितीतला, कुटुंबातला टाईप 1चा असेल, तर कृपया डायबिटीस रिव्हर्सलच्या मागे धावू नका. त्याचं कारण असं आहे की टाईप 1च्या रुग्णामध्ये इन्सुलिनचा स्त्राव हा नसतोच. इन्सुलिन हे नसतं, इन्सुलिनचा ॲब्सेन्स असतो. आणि अशा रुग्णांना बाहेरून इन्सुलिन देणं हे खूप गरजेचं आहे. आणि अशा रुग्णांचं रिव्हर्सल किंवा रिमिशन असं म्हणून तुम्ही जर इन्सुलिन बंद केलं, तर कदाचित ती सुसाईड किंवा आत्महत्या ठरू शकते. आणि म्हणून टाईप 1च्या रुग्णांमध्ये रिमिशन हे होत नाही. जर तुमचा टाईप 1चा मधुमेह असेल, तुमच्या शरीरामध्ये पॅनक्रियास हे इन्सुलिन सिक्रिटच करत नसेल, उत्पत्तीच होत नसेल, स्त्रावच होत नसेल, तर तुमचा मधुमेह हा पूर्ववत होणे शक्य नाही, रिव्हर्सल रिमिशन होणे शक्य नाही. दुसरं कोणतं आहे? टाईप 2, जो की 5-6 वर्षापेक्षा जास्त आहे. आता बरेच जण म्हणतील ठीक आहे सर, टाईप 1चं नाही, पण माझं तर टाईप 2 आहे, माझं तर व्हायला पाहिजे रिव्हर्सल. पण जर तुमचं ड्युरेशन, मधुमेहाचं वय हे जर 5-6 वर्षापेक्षा जास्त असेल, तरीसुद्धा रिमिशन हे खूप अवघड आहे. मग त्यासाठी तुमची जीवनशैली बदल करण्याची खूप मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. आणि आहारामध्ये आणि व्यायामामध्ये कडक पद्धतीचे बदल करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच, आता मी जे डायरेक्ट स्टडीचं उदाहरण म्हणून दिलं, त्यामध्ये जे इन्क्लूड केले गेले होते, त्यामध्ये ज्या मधुमेही व्यक्तींना आपण सहभागी केलं होतं, त्यामध्ये बरेचसे मधुमेही रुग्ण हे 6 वर्ष किंवा 7 वर्षाचे सुद्धा डायबिटिक इन्क्लूड केले होते. त्यांना बघायचं होतं की खरंच 5 वर्षानंतरसुद्धा हे होऊ शकतं का. तर तशाही बऱ्याचशा व्यक्तींचं रिव्हर्सल झालेलं आहे. पण त्यांची तयारी तशी पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट, मी जसं सांगितलं की अभ्यासिकेमध्ये तुम्हाला जीवनशैली ही बदल पाळावीच लागते. जर तुम्ही पाळलेली नसेल, तर तुम्ही अभ्यासिकेतून बाहेर पडता. मग अशीच अभ्यासिकेनुसारचा जीवनक्रम किंवा जीवनशैली तुम्ही तुमच्या आयुष्यात जर पाळू शकत असाल, तर नक्कीच 5 वर्षानंतरसुद्धा कदाचित तुमचा मधुमेह हा रिव्हर्स होऊ शकतो, रिमिशन होऊ शकतं किंवा पूर्ववत होऊ शकतो. पण त्याला तशी तयारी हवी, त्याला तसं जीवनशैली बदल तुम्ही करणं गरजेचं आहे. पण 5 वर्ष किंवा 6 वर्षापेक्षा जास्त असेल, तर चान्सेस हे खूप कमी असतात. आणि सगळ्यात शेवटी की टाईप 2 आहे किंवा प्री डायबिटिक किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहे, पण जीवनशैली बदल करण्यास मान्य नाही, अशा व्यक्तींचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकत नाही. म्हणजे देह रे हरी पलंगावरी असं होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी प्रत्येक रुग्णालाही सांगतो की डॉक्टरांचं काम फक्त सांगणं आहे. मी प्रत्येक वेळेस फक्त सांगेन की तुम्हाला गोड खाऊ नका किंवा व्यायाम करा. जर तुम्ही व्यायाम केलाच नाही आणि फक्त मला सांगितलं नाही सर दररोज मी चालतो, त्याचा उपयोग मला नाही आहे किंवा कोणाला नाही आहे, मला दाखवण्यासाठी नाही आहे किंवा डॉक्टरांना दाखवण्यासाठी नाही आहे. तो तुमचेच तुम्हाला रिझल्ट्स हे कळतील. तुम्ही 2 महिने व्यायाम करून बघा आणि 2 महिने व्यायाम न करता बघा. तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की व्यायामानं काय फरक पडतो किंवा आहार बदलामुळे किंवा जीवनशैली बदलामुळे काय फरक पडतो. पण असे प्रयोग करू नये, कारण हे प्रूव्हन आहे, हे सिद्ध झालेलं आहे की जीवनशैली बदलामुळे तुम्हाला इफेक्ट मिळतातच, चांगले इफेक्ट मिळतात. मग तशी जीवनशैली बदल ही जर कंटिन्युअस ठेवली, तर नक्कीच तुमचा मधुमेह हा तुम्ही रिमिशन करू शकता किंवा पूर्ववत करू शकता. कोणत्या पद्धतीने, हे मी पहिल्यापासूनच सांगतो की कोणत्या पद्धतीने तुम्ही रिमिशन करू शकता. समजा अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवानं आपलं रिमिशन झालं नाही, डायबिटीस रिव्हर्स झाला नाही, तरी हरकत नाही. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवून किंवा मधुमेह नियंत्रित ठेवूनसुद्धा तुम्ही निरोगी जीवन हे जगू शकता. तर मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही हा प्रोग्राम घेतला होता, त्यावेळेस व्ही मोहन सरांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की असे बरेचसे रुग्ण आहेत की जे 90त आहेत, ज्यांचं वय 90 आहे. आत्ताच काकांचं वय आपण बघितलं 80 वर्ष आहे आणि त्यांना गोळी नाही आहे. तसेच 90तले सुद्धा असे काही लोक आहेत ज्यांना इन्सुलिन आहे, गोळ्या आहे, पण निरोगी जीवन आहे.
म्हणजे त्यांच्या किडनीवर, नसा, धमणा, हृदयावर, डोळ्यावर हा दुष्परिणाम झालेला नाही आहे, केवळ मधुमेह नियंत्रित ठेवल्यामुळे. तर तुम्ही निरोगी जीवन हे मधुमेहासहसुद्धा जगू शकता जर जीवनशैली बदल केली तर. आणि जर मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल, प्री डायबिटिक स्टेजमध्ये असाल, तर तुम्ही एक वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. ज्या वॅक्सिनला किंवा ज्या लसीला मी असं म्हणतो की जीवनशैली बदल रूपी लस. आणि या जीवनशैली बदलाचे फक्त 2 आर्म आहेत. एक आहे डाएट किंवा आहार आणि दुसरा आहे व्यायाम. ह्या आहार आणि व्यायामाचा जर तुम्ही बॅलन्स ठेवलात तर नक्कीच तुम्ही जीवनशैली बदल व्यवस्थित ठेवून तुम्ही तुमचा मधुमेह हा पूर्ववत करू शकता. आणि जर दुर्दैवाने मधुमेह असेल आणि तो 5-6 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून जास्त असेल तर तो नियंत्रित ठेवून तुमचे दुष्परिणाम हे टाळू शकता. दुसरं आहे वजन नियंत्रित करून किंवा कमी करून. वजन नियंत्रित म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की कमी करून. आता बरेच जण बॅरिएट्रिक सर्जरी म्हणून एक ऑपरेशन आहे. बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये काय केलं जातं तर तुमच्या पोटाला म्हणजे आतल्या स्टमकला हे बाइंड केलं जातं आणि त्याच्यामुळे तुमचं जेवण हे कमी होतं. आणि अशा व्यक्तींचे जवळपास 10 ते 15 किलो ते 20-20 किलो हे वजन कमी केले जातात, पण हे सर्जरी करून. त्या सर्जरीला बॅरिएट्रिक सर्जरी असं म्हणतात. आणि बॅरिएट्रिक सर्जरी केल्यानंतरसुद्धा बऱ्याच जणांचा डायबिटीस हा रिमिशन झालेला आहे किंवा रिव्हर्स झालेला आहे. पण असं न करतासुद्धा, सर्जरी न करतासुद्धा, ऑपरेशन न करतासुद्धा, आणि हे कोणाला सजेस्ट केलं आहे? बॅरिएट्रिक सर्जरी ही प्रत्येकाला सजेस्ट केलेली नाही आहे, प्रत्येकाला सांगितली नाही आहे. ते असं सांगतात की बॅरिएट्रिक सर्जरीचं इंडिकेशन याचा अर्थ कोण्या रुग्णामध्ये ते करावी. तर बॅरिएट्रिक सर्जरी अशाच रुग्णांमध्ये करावी जे की मॉर्बिड ओबेज आहेत. मॉर्बिड ओबेजचा अर्थ सांगतो तुम्हाला मी. वजन ज्यांचं जास्त आहे, ज्यांचा BMI हा 30पेक्षा जास्त आहे. BMIचा अर्थ की तुमचं बॉडी मास इंडेक्स हा जर 30पेक्षा जास्त असेल तरच तशा रुग्णांनी बॅरिएट्रिक सर्जरी करणं गरजेचं आहे. जर जस्ट ओव्हरवेट आहे तर त्याच्यासाठी बॅरिएट्रिक सर्जरी नाही. पण बॅरिएट्रिक सर्जरीनं वजन नियंत्रित होऊ शकतं, कमी होऊ शकतं. पण जर बॅरिएट्रिक सर्जरी नको असेल तरीसुद्धा जीवनशैली व्यवस्थित ठेवून, म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवून आणि दररोज व्यायाम करूनसुद्धा तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता. वजन हे कमीसुद्धा करू शकता. आणि वजन जर कमी केलं, तुम्ही 10% जरी वजन कमी करू शकलात, 10%चा अर्थ असं, माझं वजन आज 60 आहे, मी जर 6 किलो जरी वजन माझ्या वजनाच्या 10% जरी कमी करू शकलो तरीसुद्धा मला त्याचे बेनिफिट्स, मला त्याचे फायदे हे मिळतात. तर फक्त 10% वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. पण हे कमी करताना तुम्ही फक्त आहार कमी करणे असं करू नका. त्याचं कारण सांगतो मी. आहार जर कमी घेतला, आहार जर कमी केला तर तुम्हाला मिळणारं न्यूट्रिशन, मिळणाऱ्या कॅलरीज ह्या कमी मिळतात आणि त्याच्यामुळं अशक्तपणा जास्त येतो. तर बरेच जण असं सांगतात की सर आता आजपासून मी डायटिंग सुरू केलेलं आहे. डायटिंगचे मी विनोदाने 2 अर्थ सांगतो. एक डाय इटिंग म्हणजे 2 वेळा जेवणे, डाय इटिंग 2 वेळा जेवणे, आणि डाय इटिंग म्हणजे मरेपर्यंत जेवणे. तर असं दोन्ही करणं चुकीचं आहे. 2 वेळा जेवणं चुकीचं आहे किंवा मरेपर्यंत जेवणं सुद्धा चुकीचं आहे. तुमचा आहार, तुम्हाला लागणाऱ्या कॅलरीज ह्या ठरलेल्या आहेत, त्या तुमच्या वजनानुसार असतात, त्या तुमच्या कामानुसार असतात. आणि त्या कॅलरीजचं डिव्हिजन करणं हे जर तुम्ही करू शकलात तर त्या कॅलरीजचं डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला अशक्तपणाही येणार नाही आणि तुमचं वजन नियंत्रित होऊ शकतं, तुमचं वजन हे कमी होऊ शकतं. आणि वजन कमी करण्यासाठी दुसरा जो हे आहे, आर्म आहे, तो आहे व्यायामाचा. तुम्ही दररोज रेग्युलर व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. एक फिट प्रिन्सिपल म्हणून सांगितलं जातं. मी बऱ्याच वेळा सांगतो, तुमच्या त्या पॅम्पलेट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. फिट म्हणजे FITT, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, टाईम आणि टाईप. व्यायाम कसा असावा, व्यायाम किती वेळा करावा, व्यायाम कोणत्या तीव्रतेनं करावा, याचं काही प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलला फिट प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. आणि तुम्ही जर फिट प्रिन्सिपल पाळला तर आयुष्यभर फिट राहू शकता. फ्रिक्वेन्सी म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. 2 दिवसाची विश्रांती, शनिवार रविवार, तरीसुद्धा 5 दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट इंटेन्सिटी, तीव्रता, कुठल्या तीव्रतेने व्यायाम करण्याची गरज आहे. पण बऱ्याच वेळेस बघतो रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि लोक धावायला सुरू करतात, लोक जिममध्ये जायला सुरू करतात. गरज नाही. तुम्ही फक्त चालणं फिरणं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण तुमची तीव्रता हे तुमच्या शरीरानुसार आहे, तुमचे डॉक्टर्स ठरवतील. कारण काल परवाचीच न्यूज आहे, मला वाटते तुम्ही कदाचित ऐकली असेल. कुठला तरी एक TV स्टार जिममध्ये गेला, वय वर्ष 40 ते 45, आणि व्यायाम करता करताच कोलॅप्स झाला. त्याचं कारणच असं आहे की ही व्यायामची तीव्रता किती असावी हे तुमचे डॉक्टर ठरवतात, तुम्ही स्वतः ठरवू नका. आणि व्यायामाची तीव्रता कितीही वाढवली तरी त्याचे लगेच इफेक्ट मिळत नाहीत. व्यायामाचे इफेक्ट मिळायलासुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. म्हणून इंटेन्सिटी तुमचे डॉक्टर ठरवतील. टाईम आणि टाईप, किती वेळ असावं तर किमान 30 ते 45 मिनिट दिवसातून. आणि टाईप कोणता प्रकार असावा तर सायकलिंग, धावणे, चालणे, हा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. तर असं फिट प्रिन्सिपल जर तुम्ही पाळलं तर आयुष्यभर फिट राहू शकता. वजन नियंत्रित आणि कमीसुद्धा करू शकता. तर वजन नियंत्रित केलं, कमी केलं आणि जीवनशैली जर बदल केलं तर नक्कीच तुम्ही डायबिटीस हा रिमिशन करू शकता किंवा डायबिटीस हा पूर्ववत करू शकता.
आता असे जर मधुस्नेही असतील, जसे आपण आत्ता बघितलं, जशा आत्ता मधुमेह स्नेहींना आपण पिन दिली, एक मोमेंटो दिला, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे माझा डायबिटीस रिमिशन झालेला आहे किंवा माझा डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे, इथं संपलं असं नाही. तर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. तर त्या मधुस्नेहींच्या काय जबाबदाऱ्या आहेत त्या थोडक्यात सांगतो. एक, जीवनशैली निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज माझं रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं, HbA1c 6.5पेक्षा कमी आहे, औषध गोळ्या डॉक्टरांनी बंद केल्या, म्हणजे संपलं असं नव्हे. तर मला जीवनशैली ही निरोगी ठेवणं गरजेचं आहे. आता जीवनशैली निरोगामध्ये मी तिसरी एक गोष्ट सांगतो की व्यसनं बंद ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस आपण लातूर आणि मराठवाडा परिसरामध्ये राहतो, आम्ही ज्यावेळेस हिस्ट्री विचारतो पेशंटला आणि ज्यावेळेस विचारतो काही व्यसनं आहेत का, तर उत्तर येतं नाही. आणि ज्यावेळेस विचारलं जातं तंबाखू खाता का, सुपारी खाता का, त्यावेळेस उत्तर येतं हो. म्हणजे आपण तंबाखू सुपारी या गोष्टीला व्यसन समजतच नाही. तर ते सुद्धा व्यसन आहेत, त्याचेसुद्धा दुष्परिणाम आहेत. हे सगळे जर निरोगी जीवनशैली ठेवलीत तुम्ही, तर नक्कीच तुमचा मधुमेह हा पूर्ववत ठेवू शकता. दुसरं आहे वजन नियंत्रित ठेवणं. तुमचं जर वजन वाढायला लागलं तरीसुद्धा तुमची रिस्क ही वाढते, आणि म्हणून वजन नियंत्रित किंवा कमी ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही जबाबदारी आहे, जे मधुस्नेही झालेले आहेत, ज्यांनी डायबिटीस स्वतःचा रिव्हर्स केलेला आहे. तिसरं, वेळोवेळी तपासणी, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा माझी HbA1c 6.5च्या खाली आली आणि औषधोपचार बंद झाले म्हणजे काम संपलं असं नाही. तर वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे, कारण कधीतरी एखाद्या वेळेस तुमचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. कारण फॅक्टर्स आणि कारणे आपण बघितली तर ती वेगळे आहे. म्हणजे ताणतणाव असेल, तुमची जीवनशैली जर पुन्हा पूर्वपदावर येणार असेल, तर त्यामुळे सुद्धा कदाचित हे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असू शकतं. आणि त्याच वेळी जर तुम्ही तपासून बघितलं तर पुन्हा तुम्ही तुमचे नॉर्म्स हे बदलू शकता आणि मधुमेह हा पूर्ववत ठेवू शकता. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जे मी मोमेंटो दिलं आणि जी पिन दिली आहे, त्याचं कारणच हे होतं की त्यांनी मधुमेहाचे राजदूत म्हणून काम करणं गरजेचं आहे. त्याला मी असं डायबिटीस अँबेसेडर असं सुद्धा म्हणतो. तर हे डायबिटीस अँबेसेडर किंवा मधुमेहाचे राजदूत काय आहे, तर त्यांनी गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. प्रत्येकच मधुमेह रुग्णाचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं ते स्वतः करू शकतात, कारण त्यांना शास्त्रोक्त माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी काही शास्त्रोक्त माहिती ही प्रत्येकापर्यंत पसरवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात मधुमेहाचे राजदूत बनून त्यांनी काम करणं गरजेचं आहे. तर या काही जबाबदाऱ्या आहेत मधुस्नेहींच्या, ज्यांचा डायबिटीस हा रेमिशन झालेला आहे. वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे, निरोगी जीवनशैली ठेवणं गरजेचं आहे, वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, आणि मधुमेहाचे राजदूत म्हणून काम करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टेक होम मेसेज किंवा शेवटी मी सरतेशेवटी एवढंच सांगेल की मधुमेह पूर्ववत होऊ शकतो का, तर होऊ शकतो. पण हे रिव्हर्सल नाही आहे, ही रिमिशन आहे, ही दिली गेलेली सूट आहे, ही दिली गेलेली सवलत आहे. कशाबद्दल? औषधोपचार न घेण्याबद्दल. पण तुमची जीवनशैली बदल किंवा तुमची जीवनशैली ही निरोगी असणं गरजेचं आहे. मधुमेह पूर्ववत होऊ शकतो, पण तो ठेवणं हे गरजेचं आहे, आणि तो ठेवल्यानंतर वेळोवेळी तपासणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर हे शक्य आहे का? होय, हे शक्य आहे. काही मधुमेही रुग्णांमध्येच ही शक्यता आहे, सगळ्यांमध्ये शक्य नाही. त्याचा झाला म्हणून माझाही व्हायला पाहिजे, त्याचं रेमिशन झालं म्हणून माझं व्हायला पाहिजे असं नाही. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं तुमचा जरी मधुमेह पूर्ववत झाला नाही, रिव्हर्स झाला नाही, रेमिशन झालं नाही, तरी मधुमेह नियंत्रित ठेवूनसुद्धा तुम्ही निरोगी जीवन हे जगू शकता. त्याच्यामुळे रिव्हर्स व्हायलाच पाहिजे, याच्या पाठीमागं धावू नका. मधुमेह हा परत पूर्वस्थितीत जाऊ शकतो, ज्याला मी रिव्हर्सल असं म्हटलं. म्हणजे रिव्हर्सल झालेला आहे, तुमचा मधुमेह हा नियंत्रित झालेला आहे किंवा नॉर्मल झालेला आहे, पण जर जीवनशैली चुकली तर पुन्हा तुम्हाला मधुमेह होऊ शकतो, पुन्हा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जाऊ शकतं. वजनावर नियंत्रण आणि जीवनशैली हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं वजन वाढू देऊ नका. आणि दुसरी गोष्ट की जीवनशैली ही निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आहार, व्यायाम असावा आणि निर्व्यसनी असणं खूप गरजेचं आहे. टाईप 1 किंवा जास्त काळ असलेला टाईप 2 हे दोन्हीही सुद्धा रिव्हर्स होऊ शकत नाही, रेमिशन होऊ शकत नाही किंवा पॉसिबलच नाही. टाईप 1मध्ये का पॉसिबल नाही? कारण इन्सुलिन नाही आहे. आणि टाईप 1 ज्यांचा जास्त वेळ झालेला आहे किंवा जास्त ड्युरेशन झालेलं आहे, मधुमेहाचं वयच वाढलेलं आहे, त्यांच्यामध्ये पॅनक्रियासची क्षय झालेला आहे, पॅनक्रियासची शक्ती कमी झालेली आहे, इन्सुलिनची मात्रा कमी झालेली आहे. त्याच्यामुळं कदाचित रिव्हर्स होणं हे खूप, रेमिशन होणं हे खूप अवघड आहे. आणि सरतेशेवटी किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा क्युअर नाही. मधुमेह पूर्णपणे बरा झाला असं नाही, रिझोल्युशन नाही, रिव्हर्सल नाही, तर हे रेमिशन आहे. ही दिली गेलेली फक्त सूट आहे, आणि ही सूट, ही सवलत तुम्ही मॅक्झिमम पिरियडपर्यंत वापरू शकता. असं नाही आहे की आता मी प्रत्येक वेळेस जसं सांगतो की पुन्हा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं किंवा वाढू शकतं, तर ही भीती नाही आहे. हे तुम्हाला देण्यासाठी शास्त्रोक्त माहिती आहे की असं होऊ शकतं. म्हणजे उद्या तुम्हालाही असं वाटू नये
किंवा आत्ताही जे आपण 7-8 जणं बघितले यांचेसुद्धा कदाचित होऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी वेळोवेळी तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेली सूट ही तुम्ही लाँग टर्ममध्ये यूज करू शकता, फक्त जीवनशैली बदल आणि वजन नियंत्रित ठेवलं तर. शेवटी मी फक्त कन्क्लूड करेल, आपण APJ अब्दुल कलामांना ओळखतो, त्यांचा एक कोट आहे. तो कोट काय आहे की 4 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर ह्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या ठरू शकतात किंवा तुमच्या आयुष्याला खूप प्रेरणादायी राहू शकतात. पहिली गोष्ट ते सांगतात की एखादं ध्येय असणं गरजेचं आहे, ग्रेट एम असणं गरजेचं आहे. तर ध्येय हेच असावं मला वाटते आपल्या मधुमेह रुग्णांमध्ये की माझा मधुमेह हा नियंत्रित ठेवेन, माझं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवेन, मी जर प्री डायबिटिक स्टेजमध्ये असेल तर मी पूर्ववत कसा होईन यासाठी माझी जीवनशैली ही व्यवस्थित ठेवेन, आणि जर मला मधुमेह झालेला असेल अनफॉर्च्युनेटली तर तो दुष्परिणाम होऊ नये इथपर्यंत न जाण्यासाठी मी कसा माझी जीवनशैली ठेवेन. तर हे आपलं एम असावं. दुसरी गोष्ट, त्याच्याबद्दल ॲक्वायरिंग नॉलेज आणि याच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती असणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस हे उदाहरण देतो की इन्फॉर्मेशन असणं आणि नॉलेज असणं याच्यात थोडासा फरक आहे, खूप थिन लाईन आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, आणि तुम्हाला जे व्हॉट्सअप किंवा इंटरनेट किंवा बाकीच्या सोशल मीडियामधून मिळते ती माहिती असते, नॉलेज नसतं. तर ते नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. मधुमेहाबद्दलचं नॉलेज जेवढं जास्त मिळवता येईल, शास्त्रोक्त माहिती जेवढी जास्त मिळवता येईल तेवढी माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हार्डवर्क खूप करणं गरजेचं आहे. म्हणजे एम ठेवलं, ठीक आहे माझा मधुमेह हा नियंत्रित पाहिजे, माझं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित पाहिजे, हे झालं एम, हे माझं झालं ध्येय. पण त्या दृष्टीने तुमचे पावलं उचलली गेली पाहिजेत, त्या दृष्टीने हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे. आणि असं जर केलं आणि त्याच्याबरोबरच हार्डवर्क बरोबरच परसिवरन्स म्हणजे त्याच्यात चिकाटीसुद्धा असणं खूप गरजेचं आहे. हे 4 गोष्टी जर तुम्ही केलात तर नक्कीच एनिथिंग कॅन बी अचिव्ड. ते बाकीच्या आयुष्याच्या बद्दल बोलतात, पण मी असं म्हणेन की तुम्ही तुमचा डायबिटीसचा रिमिशन करू शकता, किंवा तुम्हाला जर मधुमेह झालेला असेल तर तो नियंत्रित ठेवून होणारे दुष्परिणामसुद्धा टाळू शकता. धन्यवाद. मला वाटतं हा चर्चासत्र आहे, तर या चर्चासत्रामध्ये मीच फक्त बडबड करणं असं अपेक्षित नाही आहे. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर ते जगन्नाथ दीक्षितांचं जे सोल्युशन आहे, नुसतं 2च वेळेस जेवण करा, त्याच्यामुळे डायबिटीज क्यूर व्हायला किंवा कमी व्हायला किती मदत करते? प्रश्न त्यांचा असा आहे, बसा सर. प्रश्न त्यांचा असा आहे की डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं एक डाएट आहे, दीक्षित डाएट म्हणून. मी त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगतो. ॲक्च्युली ते डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं डाएट नाही, ते स्वतःसुद्धा सांगतात ते त्यांचं डाएट नाही आहे, ते आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं. श्रीकांत जिचकार ही खूप मोठी व्यक्ती होती. ते डॉक्टर होते, ते IAS होते, ते IPS होते, सगळंच पूर्ण क्षेत्र त्यांनी व्यापलं होतं. तर त्यांचा तो डाएट पॅटर्न आहे, आणि त्यांचा डाएट पॅटर्न त्यांनी कुठून काढला तोही सांगतो. त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं साधारणपणे लक्षात आलं की आपल्या संस्कृतीमध्ये 2 वेळा जेवण करणारे, म्हणजे तुम्ही तुमच्या आजी आजोबांना किंवा वडिलांना कदाचित बघितलं असेल तर ते साधारणपणे 2 वेळा जेवण करायचे. आणि त्या 2 वेळा जेवणामुळे त्यांचं जर वजन बघितलं, म्हणजे मला आठवत नाही कुठले आजी आजोबा फार 80-90 किलोचे असतील, ते हार्डली 50-60 वजन त्यांचं होतं. श्रीकांत जिचकारांचं की त्या 2 वेळेच्या जेवणाबरोबरच तुमचा व्यायाम असणं खूप गरजेचं आहे. त्यांची जीवनशैली जर बघितली तुमच्या आजी आजोबांची, तर साधारणपणे ते 2-3 किलोमीटरवर शेत असायचं, जे की चालत जायचे. आज कुठलाही शेतकरी चालत नाही. म्हणजे आमच्याकडे आता पेशंट येऊन म्हणतात, सर मी शेतकरी आहे, शेतात काम करणारा माणूस आहे, मला कसा मधुमेह झाला. तर तू जायचं जर तुझी पद्धत बघितलीस तू, तर बसून इथून मोटरसायकलवर जातोस आणि शेताच्या बांध्यावर तिथंच उतरतोस, चालणं नाही. शेतात गेल्यानंतरसुद्धा फक्त सुपरविजन आहे, स्वतः काम कोणीही करत नाही. तर ती जीवनशैली होती आजी आजोबांची आपल्या किंवा पूर्वजांची. तर तशी जीवनशैली, तसा व्यायाम आणि 2 वेळचं जेवण असं जर केलं तर तुमचं वजन हे नियंत्रित राहतं. ही श्रीकांत जिचकारांची स्टडी आहे. त्याच्यानंतर डॉक्टर दीक्षितांनी उचललं, आणि डॉक्टर दीक्षित असं म्हणतात की तुम्ही 2 वेळा जेवण केलं तर कॅलरी कटडाऊन होतं, आणि कॅलरी कटडाऊन झाल्यानंतर तुमचं वजन हे नियंत्रित राहू शकतं. पण हे कोणासाठी आहे हे श्रीकांत जिचकार सांगतात. श्रीकांत जिचकार स्वतः सांगतात की हे मधुमेह रुग्णांसाठी नाही. कोणासाठी आहे? ज्यांचं वजन हे 100पेक्षा जास्त आहे, जे ओबेज आहे, जे ओव्हरवेट आहे, आणि ज्यांना रिस्क आहे. आपण जसं बघितलं, स्थूलता ही एक मधुमेह होण्याची रिस्क आहे. मग आज जर तुम्ही अवलंबली जीवनशैली, मी तेच सांगितलं जीवनशैली बदल हे करणं खूप गरजेचं आहे. मग आता त्याच्यात 2 वेळा जेवण करावं का 4 वेळा जेवण करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी असं सांगतो की कॅलरीज लागणाऱ्या तेवढ्याच असतात. तुम्ही 2 वेळा जेवण करा, 4 वेळा जेवण करा. 4 वेळा जेवण करा असं ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सांगतात त्यावेळेस जेवण वाढवायची गरज नाही.
तुम्ही 2 वेळा जेवढं जेवण करतात तेवढंच फक्त 4 वेळा डिव्हिजन जर केलं तुम्हाला मिळणाऱ्या ऊर्जा तेवढ्याच राहतात, त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. त्यामुळे कॅलरीज लागणाऱ्या 2 वेळा जेवण करा, 4 वेळा जेवण करा तेवढंच लागतील. दुसरा जो आर्म आहे जो की महत्त्वाचा आहे व्यायाम करणं, ते जर केलं तरच तुमचं वजन हे नियंत्रित होऊ शकतं. तुमचंच उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. डॉक्टर दीक्षितांचे बरेचसे फॉलोअर्स तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितले असतील, ते लगेच फेसबुक लाईव्ह किंवा व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे पाठवतात की मी डॉक्टर दीक्षितांचं फॉलो केलं आणि माझे 2 किलो वजन कमी झालं, 3 किलो वजन कमी झालं वगैरे वगैरे. पण त्याचा दुसरा आर्म ते सांगितलं जात नाही की त्याच्याबरोबर व्यायाम करणंसुद्धा गरजेचं आहे. ते आपण बघत नाही, सांगितलं जात नाही इन द सेन्स ते सांगत नाहीत असं नाही. दीक्षित स्वतःसुद्धा सांगतात, तुम्ही जर त्यांचं भाषण व्यवस्थित ऐकलं तर ते सांगतात ते की नुसतं 2 वेळाचं जेवण हे महत्त्वाचं नाही आहे, पण बूम अशी झाली आहे की फक्त 2 वेळा जेवण करा, वजन कमी करा, विनासायास वेट लॉस. त्यांचं हेडिंगच तसं देतात ते, विनासायास वेट लॉस हा होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. कारण डॉक्टर दीक्षित हे स्वतःसुद्धा प्रोफेसर आहेत, ही इज ऑल्सो अ टीचर इन अ मेडिकल इन्स्टिट्यूट, ही ऑल्सो नोज, त्यांनासुद्धा ते माहिती आहे. पण ते आपण घेणं गरजेचं आहे. आपण घेताना फक्त आपल्या फायद्याचं घेतो. आपण काय म्हणतो, विनासायास वेट लॉस हे दीक्षित सरांनी सांगितलं आहे, 2 वेळा जेवण करायचं आणि 6 महिन्यानंतर माझं वजन हे 5-6 किलो कमी झालं, असं होत नाही. तुम्ही दुसरा आर्म करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि 2 वेळाचं जेवण तुम्ही 4 वेळा जरी डिवाईड केलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. तर मधुमेही रुग्णांनी असं करू नये याचं कारण सांगतो 2 वेळा जेवणाचं, की मधुमेही रुग्णांना बऱ्याच वेळेस औषध गोळ्या घ्याव्या लागतात आणि या औषध गोळ्यांमुळं बऱ्याच वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं. आणि हे होऊ नये त्यावेळेला म्हणून आम्ही असं सांगतो किंवा कुठलाही डॉक्टर असं सांगतो की 3 वेळा किंवा 4 वेळा विभागणी करा. तुम्ही जर विभागणी केली तर त्या पर्टिक्युलर पिरियडला जे रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे ती होणार नाही. कारण त्यावेळेस तुमचं जेवण असतं, त्यावेळेस तुम्ही काहीतरी स्नॅक्स खाता आणि ते स्मूथ तुमचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे राहतं. आणि ते जर राहिलं तर तुमची HbA1c सुद्धा स्मूथ राहू शकते. आणि म्हणूनच तुम्ही 3 वेळा किंवा 4 वेळा जेवण करणं गरजेचं आहे जर मधुमेही असाल तर. मधुमेही नसाल, जर खूप ओबेज असाल, म्हणजे तुमचं BMI 30पेक्षा जास्त असेल, वजन 100पेक्षा जास्त असेल, तर अशा रुग्णांनी मात्र ते 2 वेळेचं जेवण किंवा जसं काही शक्य आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही वजन नियंत्रित किंवा कमी करणं हे खूप गरजेचं आहे. सर एकच प्रश्न, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग या तिन्हीमध्ये मधुमेहांसाठी कोणतं चांगलं आहे आणि वॉकिंग चांगलं आहे का जॉगिंग? हे एक सरांचा प्रश्न आहे की टाईपमध्ये मी फिटचं प्रिन्सिपल सांगितलं, फिटच्या प्रिन्सिपलमध्ये फ्रिक्वेन्सी आहे, इंटेन्सिटी आहे, टाईम आणि टाईप आहे. तर टाईप कुठला करावा हे सगळ्यांचंच कन्फ्युजन असतं, म्हणजे की बाबा मी सायकलिंग करावं, मी धावावं का स्विमिंग करावं, ज्याच्यामुळे की माझा मधुमेह हा नियंत्रित होईल. कुठलाही प्रकारचा व्यायाम केला तरी तुमचा मधुमेह हा नियंत्रित राहतो. फक्त त्याला रेग्युलॅरिटी ठेवणं गरजेचं आहे, फक्त त्याच्यात नियमितता ठेवणं गरजेचं आहे. तुमचा प्रश्न आहे की मी सायकलिंग करावी का स्विमिंग करावी का धावावं किंवा व्यायाम करावा, तुमचं वय बघता किंवा तुमचं बाकीचं हे बघता तुम्ही जर नुसतं चालणं फिरणं जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला इफेक्ट मिळतो. फक्त ते रेग्युलर असणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या वयोमानानुसार, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार इंटेन्सिटी ही बदलते आणि त्या इंटेन्सिटीनुसार तुम्ही व्यायामाचा प्रकार निवडणं अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना सायकलिंग होऊ शकते, ते सायकलिंग करू शकतात, पण तुम्ही सायकलिंगचा ड्रॉबॅक जर बघितला तर तुम्हाला जर सायकलिंगची सवय नसेल आणि एक 5-6 महिने जर तुम्ही सायकलिंग केले तर तुमचे गुडघे दुखायला लागतात. जॉगिंगचंही तसंच आहे, रनिंगचंही तसंच आहे. तर हे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचंच एक्सरसाइज निवडणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांना विचारा. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळा सांगतो, चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. चालण्यामुळं काहीही दुष्परिणाम होत नाही, तुम्ही कुठेही करू शकता, तुम्हाला कुठलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही. स्विमिंगला तुम्हाला स्विमिंग पूल लागेल, सायकलिंगला तुम्हाला सायकल लागेल, पण चालण्या फिरण्याला काही लागत नाही. आणि पळण्यासाठी म्हणून तुमचं वय हे 40 नंतर सहसा करू नये. तुम्ही जर पूर्वीपासून तुम्हाला प्रॅक्टिस असेल करण्यास काही हरकत नाही, पण आज माझी 40 आहे, 45 आहे, 50 आहे आणि मी धावायला सुरू केलो, मॅरेथॉन सुरू केली रन करायला, तर ते चुकीचं आहे. तुम्ही चालायला सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा स्पीड वाढवू शकता. तुम्ही जॉगिंग सुरू करू शकता, तुम्ही नंतर रनिंगही करू शकता. पण सुरुवात करतानाच जर तुम्ही पूर्वी व्यायाम केला नसेल तर मी असं सजेशन करेन की चालणं फिरणं सुरू करा आणि हळूहळू तुमची इंटेन्सिटी हे तुम्ही वाढवू शकता, पण ऑफकोर्स हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. आयुर्वेदिक गोळ्या आहेत रामदेवबाबांनी काढलेल्या मधुमेही, हे गोळ्या खाव्या का? नंतर जंबासवचं निघालेलं आहे ते पण घ्यावं का? चा प्रश्न असा आहे की आयुर्वेदिक गोळ्या किंवा जंबासव वगैरे जे काही आहेत ते घ्यावे किंवा नाही. मी या बाबतीत अधिकारवाणीनं बोलणारा माणूस नाही आहे. त्याचं कारण असं आहे की माझं ग्रॅज्युएशन जे झालं आहे, माझं जे शिक्षण झालं ते ॲलोपॅथीमध्ये झालं आहे, माझं शिक्षण आयुर्वेदामध्ये झालेलं नाही. त्यामुळे मी असं म्हणणार नाही ते पूर्ण चुकीचं आहे म्हणून. त्याचं एक वेगळं शास्त्र आहे, आयुर्वेद हे वेगळं शास्त्र आहे.
त्याचे इफेक्ट्स असतीलसुद्धा, पण हे तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञाला विचारा. मी पर्टिक्युलरली असं सांगेन की माझ्या ज्या औषध गोळ्या आहेत, माझी जी इन्सुलिन आहे किंवा मी जी जीवनशैली बदल सांगतो ते जर तुम्ही केलात तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकता. तुम्ही म्हटलात त्या आयुर्वेदिक उपचाराने जर तुम्हाला इफेक्ट मिळत असेल, जर तुम्हाला चांगले परिणाम मिळत असेल, करायला हरकत नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे, ज्यावेळेस तुम्ही 2 औषधं यूज करता किंवा वापरता त्या दोन्हीचं इंटरॅक्शन होऊन तुम्हाला इफेक्ट मिळतो किंवा नाही. उदाहरण देतो तुम्हाला. तुम्हाला माहिती का नाही मला माहीत नाही, पण लहानपणी मला माझी आई सांगायची की ताक आणि गूळ खाऊ नकोस म्हणून. मी कधी खाऊन बघितलं नाही किंवा कोणाला खातानाही बघितलं नाही, पण आईनं सांगितलं म्हणून मी आजपर्यंत खात नाही, याच्या पुढेही खाणार नाही. पूर्वी खात नव्हतं. का खात नव्हतं तर आईनं काहीतरी सांगितलं होतं की त्या दोन्हीचं मिश्रण होऊन काहीतरी वेगळं होतं आणि तुझं पोट बिघडेल किंवा काहीतरी होईल म्हणून. तशाच धर्तीवर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे दोन्हीचं मिश्रण केल्यानंतर खराच तुम्हाला इफेक्ट मिळेल का नाही अशी स्टडी झालेली नाही आहे, अशी अभ्यास झालेला नाही. मग असा अभ्यास न होता तुम्ही तेही वापरणं आणि हेही वापरणं, कारण बरेचसे असे पेशंट्स बघितलेत मी की ते आयुर्वेदिक उपचारही घेतात आणि ॲलोपॅथिकचंही मेडिसिन घेतात आणि त्यांचं रक्तातलं साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये नाही आहे. का नाही आहे हे माहीत नाही. त्याचे स्टडी होणे गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं होतं, बऱ्याच जणांचं होत नाही. तर एक ड्रग इंटरॅक्शन म्हणून आमच्याकडे कन्सेप्ट आहे. ड्रग इंटरॅक्शन असं की तुम्ही 2 ड्रग किंवा 2 औषधं एकत्रितरित्या जर वापरत असाल तर ते दोन्ही ड्रग त्याचं ॲब्सॉर्प्शन किंवा त्याच्या शरीरामध्ये जाण्याची प्रक्रिया हे थांबवतं आणि ते थांबवल्यामुळं ना तुम्हाला आयुर्वेदाचा इफेक्ट मिळेल ना तुम्हाला ॲलोपॅथीचा इफेक्ट मिळेल. मग असं न करता, कारण असा अभ्यासच झालेला नाही, तुमचा विश्वास आहे आयुर्वेदावर, तुम्हाला रिझल्ट्स मिळत आहेत, तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन घ्यायला हरकत नाही. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे जीवनशैली बदल. तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन घ्या, तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन घ्या, तुम्हाला आहार नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर निर्व्यसनी राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस मी असं बघितलं आहे की मी उदाहरणही दिले, मी योगासनं करतो, मी मेडिटेशन करतो, पण त्यांचे जर दात बघितले तर पूर्ण लाल असतात. योगासनाचा पहिला नियम आहे, ज्याच्यात यम आणि नियम असं म्हणतात की तुम्ही निर्व्यसनी असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मेडिटेशन करून किंवा तुमचे रामदेव बाबा जे सांगतात कपालभाती वगैरे या गोष्टी, अनुलोम विलोम, हे करण्याच्या पूर्वीसुद्धा तुम्ही काही यम नियम पाळणं गरजेचं आहे आणि त्या यम नियमामध्ये निर्व्यसनी असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर व्यसनी असाल आणि तुम्ही जर योगासनं कपालभाती काही जरी करत असाल तरी तुम्हाला इफेक्ट हे मिळत नाहीत. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही जर आयुर्वेद फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला इफेक्ट मिळतील आणि ते करायलाही काय हरकत नाही. त्यामुळे दोन्हीमध्ये कुठलंच श्रेष्ठ असं कुठलंच नाही. आपल्याला ज्याचा इफेक्ट मिळतो, आपल्याला ज्याचा चांगला फायदा होतो ते फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सांगितलं की डायबिटीसमुळं वजन कमी होतं आहे, परंतु माझा अनुभव असा आहे, मी बऱ्याच वर्षापासून तास 1.5 तास दररोज व्यायाम करतो, संतुलित आहार आहे, पण माझं वजन काही कमीच होत नाही. याचं कारण काय असावं? आपण डायबिटिक आहात का? आपण मधुमेह आहेत का? मी 37 वर्षापासून डायबिटिक आहे. हां, तर मधुमेही रुग्णामध्ये मधुमेह जर वाढलेला असेल तर त्यांचं वजन कमी होतं. तुमचा जर मधुमेह नियंत्रित असेल तर तुमचं वजन हे पूर्ववत होतं. एक उदाहरण देतो. समजा 80 किलोचा व्यक्ती आहे आणि त्याला आज जर आपण तपासणी केली आणि त्याचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 आहे आणि त्याचा जर पूर्व इतिहास घेतला किंवा त्याला जर प्रश्न विचारला तर तो सांगतो की मागील 6 महिन्यापासून सर साधारणपणे 4-5 किलो वजन कमी झालेलं आहे. तर ते वजन कमी व्हायचं लक्षण कशामुळे आहे तर त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे पूर्ववत होतं, त्याचं 80पासून ज्यावेळेस 75 आलेलं असतं आणि जर औषध गोळ्या घेतल्या, जर साखर नियंत्रित ठेवली तर ते 75चं पुन्हा 80 होतं. आणि हे केवळ कशामुळं होतं तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित झाल्यामुळं. ते तुम्ही पूर्वपदावर येता, तुम्ही परत निरोगी होता. आता तुमचा प्रश्न असा आहे की याच्यानंतर माझं वजन का वाढलं? त्याचं वजन वाढायचं कारण सांगतो. एक, वयोमानाप्रमाणे तुमचं वजन वाढतं, ज्याला मी जसं सांगितलं की मॉडिफायबल फॅक्टर्स आणि काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. तर वजनासाठी नॉन मॉडिफायबल फॅक्टर जे आहे ते तुमचं वय आहे. मी 25व्या वर्षी जेवढ्या वजनाचा होतो तेवढाच 40व्या वर्षी नाही. माझं वजन हे वाढलेलं आहे. जरी मी दररोज चालणं फिरणं करतो आहे, जरी माझा आहार नियंत्रित आहे, कारण ते वय हे एक फॅक्टर आहे जे की वजनाला कारणीभूत असतं. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल डॉक्टर अभय बंगचं. अभय बंग असं म्हणतात की 25व्या वर्षी तुमचं जेवढं वजन आहे तेवढं आयुष्यभर जर तुम्ही ठेवलं तर निरोगी राहू शकता. आता तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करा किंवा स्वतःच बघा रेट्रोस्पेक्टिव्हली. 25व्या वर्षी साधारणपणे 35 ते 40पेक्षा कोणीही जास्त नसतं, एखाद दुसरे सोडले तर, ज्यांचं वजन 60 किंवा 70 वगैरे असतं. मॅक्झिमम पुरुषांचं किंवा मॅक्झिमम महिलांचं वजन हे म्हणजे त्यांच्या 25मध्ये हे 30 ते 35 असतं.
हे जर तुम्ही आयुष्यभर ठेवू शकलात, पण त्याच्यासाठी तशी इंटेन्सिटी पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला फिट प्रिन्सिपल सांगितलं. तशी इंटेन्सिटी पाहिजे, तसा टाईम पाहिजे, तसा टाईप पाहिजे. आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी फॉलो करतो आहे, तरीसुद्धा माझं वजन वाढतं आहे. पण ते किती किलोनं वाढतं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर मधुमेही रुग्ण असाल तर अशा काही औषध गोळ्या असतात की ज्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि ते तुम्हाला सांगू शकतील की बाबा ह्या गोळ्यामुळे वाढतं. पण जर घेतली नाही तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित राहू शकणार नाही. मग प्रत्येक ह्याला प्रोज अँड कॉन्स आहेत, म्हणजे प्रत्येक ह्याला इफेक्ट आहेत, प्रत्येक ह्याला साईड इफेक्ट आहेत. आपण या दोन्हीचा बॅलन्स ठेवतो. तुमचे डॉक्टर्ससुद्धा दोन्हीचा बॅलन्स ठेवतात. तुमचं वजन या वयाला आणि या ह्याला जर व्यवस्थित असेल तर त्या गोळ्या घ्यायला हरकत नाहीत, कारण तुमचे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित आहे. तर त्या गोळ्यांमुळे असेल तर तुम्ही त्या गोळ्या तुम्हाला तुमच्या डॉक्टरना विचारून बदलू शकता. आणि जीवनशैली ही अशीच कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे, तर कदाचित तुमचं वजन हे नियंत्रित किंवा कमी हे ठेवू शकता. नाही, माझं वजन वाढलेलं नाही, परंतु 25 वर्षापासून जैसे ते आहे, चांगली आणि गोष्ट, तरी जास्त आहे. ही चांगली गोष्ट आहे की 25 वर्षापासून तुम्ही मेंटेन केलेलं आहे. म्हणूनच मी वाक्य म्हटलं, वजन कमी किंवा वजन नियंत्रित ठेवणे. तर तुम्ही मागील 25 वर्षापासून वाढू दिलं नाही, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि ते का वाढली नाही तर त्याचं कारण तुम्हीच स्वतः सांगितलं की जीवनशैली ही व्यवस्थित ठेवली आहे. मी दररोज व्यायाम करतो, माझा आहार नियंत्रित आहे. आणि हे जर ठेवलं तर नक्कीच तुमचं वजन नियंत्रित राहू शकतं, तुमचं साखरेचं प्रमाण नियंत्रित राहू शकतं. आणि मी प्रश्न विचारतो तुम्हाला की किती वर्षापासून तुम्हाला मधुमेह आहे? 85. बघा, म्हणजे मागच्या जवळपास 25 ते 30 वर्षापासून असून सुद्धा सरांना एकही दुष्परिणाम नाही. आज ते जवळपास आता 1-1.5 तास झालं हे ऐकतायत, बसलेले आहेत. म्हणजे त्यांच्या वयाला, सर आपलं वय प्लीज. रनिंग 71. रनिंग 71. बऱ्याच वेळेस तुम्ही जर बघितलं 71 किंवा 71 वर्षाचा माणूस हा थोडासा चिडचिडा असतो, स्वभावानुसार किंवा वयानुसार सुद्धा. म्हणजे एक अर्धा 1 तासानंतर तो अस्वस्थ होतो. पण सरांना जर बघितलं तुम्ही तर मागच्या 1-1.5 तासापासून ते स्वस्थ बसलेले एकाच ठिकाणी. म्हणजे हे सगळे फायदे तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमुळं आहे. तर ही जीवनशैली अशीच जर निरोगी ठेवलात तर तुम्ही मधुमेहाबरोबर सुद्धा निरोगी जीवन हे नक्कीच जगू शकाल. मग दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आपल्याला गोड खावंसं वाटतं. मग साखर घेतल्यानंतर आपली साखर वाढणारच आहे. मग आपली पर्याय हा पर्याय. याचे दोन प्रश्न आहेत. एक, गोड खावं वाटणं. गोड खावं वाटणं याचा अर्थ तुमच्या शरीराला गरज आहे असं नाही. गोड खावं वाटणं ही तुमची मानसिकता आहे. कारण बऱ्याच वेळेस पेशंट असं म्हणतात की सर मला गोड खावं वाटतं, याचा अर्थ माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कदाचित कमी झालेलं असेल. असं नाही. गोड खावं वाटणं ही गोष्ट वेगळी. कारण थोडंसं आता मी वेगळा विषय घेतो. आपण गोडाचं जे समन्वय साधला आहे तो आनंदाशी साधला आहे. म्हणजे तुम्हाला लहानपणी एखादा मुलगा पहिल्या नंबरनं पास झाला तर आपण म्हणतो जा पेढे घेऊन ये, आणि मग त्याला आनंदही होतो आणि त्याला हे लक्षात येतं की गोड खाल्ल्यानं आनंद आणि तो मानसिक समाधान. तर हीच त्याची मानसिकता बनते. मी असं सांगेन की लहान मुलाला सांगा की ठेचा घेऊन ये किंवा एक खारट पदार्थ घेऊन ये, तुझा पहिला नंबर आलेला आहे. हे जर त्याला आयुष्यभर ठेवलं तर त्याची ती मानसिकता राहणार नाही. तर थोडक्यात गोड खावं वाटणं ही मानसिकता आहे, ती तुमची गरज नव्हे. पण ते जर गोड खाल्लात तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. तुमचा दुसरा प्रश्न की मग याला पर्याय काय, आम्ही काय करावं? तर तुम्ही काय करू शकता, तर फळं खाऊ शकता. तुमचं जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल तर तुम्ही फळं हे खाऊ शकता. तुम्हाला मी पूर्ण इंटरव्ह्यू दाखल नाही, राजेश पाटील सरांनी फार चांगलं उदाहरण दिलं. म्हणजे बरेच जण असं म्हणाले की सण वार किंवा जर देवाला प्रसाद दिलेला असेल तर तो आम्हाला खावाच लागतो, तो आम्ही टाकू शकत नाही, मग तो गोड असतो, त्याला काय करणार? सरांनी उत्तर दिलं की तुम्ही फळं म्हणून ठेवा, देवाला प्रसादच फळाचा द्या आणि तो फळ खाऊ शकता. हे काढलेले आपण पळवाट आहेत की ते गोड खावं वाटणं किंवा गोड खावं लागणं. तर गोड खाऊ नका, कारण गोड खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. तुम्हाला जर इच्छा झालेली असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. आणि बाकीच्या गोष्टींमधून, म्हणजे जसं भाकरी आहे, चपाती आहे, भात आहे, यामधून तुम्हाला मिळणारी ऊर्जा, मिळणारी साखर ही तेवढीच असते. त्यामुळे एक्स्ट्रा गोड खायची तुम्हाला गरज नाही. याच्या उपरसुद्धा जर एखाद्याला इच्छा झालीच तर शुगर फ्री म्हणून मिळतं, ते शुगर फ्रीचे तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण शुगर फ्री हे सुद्धा औषध आहे, त्याचंसुद्धा प्रमाण ठरलेलं आहे. त्याच्या पुरणपोळ्या किंवा लाडू करून न खाणं हे सगळ्यात संयुक्तिक. ते चहा, दूध किंवा सरबत, ज्यूसमध्ये घेतलेलं हे सगळ्यात चांगलं. मी रिकमेंड करणार नाही की तुम्ही त्याच्या पुरणपोळ्या किंवा लाडू करून खावं म्हणून, कारण तेही शेवटी औषध आहे. आपल्याला चव मिळते याचा अर्थ त्याचा साईड इफेक्ट नाही असं नाही. कारण माणसाचं असं आहे की समाधान झालं म्हणजे त्याचा साईड इफेक्ट नाही असं नाही, त्याचेसुद्धा साईड इफेक्ट आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हणता की माझ्या गोळ्या आहेत 10 वर्षापासून 15 वर्षापासून आहेत, याचे काही साईड इफेक्ट असतील, हो असतात, पण इफेक्ट चांगले आहेत म्हणून आपण घेतो. त्याच पद्धतीनं हे गोडी वाढवण्यासाठी जे शुगर फ्री म्हणून मिळतं
त्याचेसुद्धा दुष्परिणाम आहेत. ते काही प्रमाणात जर घेतलं, काही अंशी जर घेतलं तर नक्कीच त्याच्यानं तुम्ही तुमचं मानसिक समाधानही मिळू शकतं. हॅलो. मला 2006पासून डायबिटीस आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज हिंडणं फिरणं व्यायाम हे ते सगळं रेग्युलर आहे. पण 1-1.5 महिन्यापूर्वी साधारणतः 27 सप्टेंबरला कुठलेही लक्षणं मला जाणवले नाहीत आणि अचानक दुपारी 1:30-2 वाजता जेवण करून थोडंसं मी वामकुक्षे घेत असताना मी अचानक बेशुद्ध झालो. कुठलीही लक्षणं न जाणवता असं जर झालं तर काय करायचं? आता मी समजा प्रवासात आहे, नाही अजून कुठं आहे, वाहन चालवतो आहे, अशा वेळी असं झालं तर काय करायचं? त्यावेळी तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण चेक केलं होतं का? बेशुद्ध ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस त्यावेळेस नाही, पण साधारणतः एक 15 दिवसापूर्वी केलं होतं. त्यावेळेस किती होतं साधारण? नॉर्मल होतं. नॉर्मल म्हणजे किती होतं? म्हणजे तुमची Normal. HbA1c 3 महिन्याचं ॲव्हरेज चेक केलं गेलं होतं का? नाही, मी ग्लुकोमीटरनं घरी केलं होतं. हां, मग तुम्ही लॅबमध्ये चेक कधी केलं होतं? ते एक 15 दिवस अगोदर केलं होतं. त्यावेळेस किती होतं लॅबमधलं? त्यावेळेस 110 होतं जेवणापूर्वीचं सकाळचं, आणि जेवणानंतर? आणि जेवणानंतरचं काहीतरी 150 का 60 होतं. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला होता ते दाखवून रिपोर्ट्स? नाही दाखलं नाही. चूक इथंच होते. काय होतं माहिती आहे का? तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषध गोळ्या ह्या व्यवस्थित चालू आहेत आणि त्यांनी सांगितलेली जीवनशैली मी वापरतोय किंवा यूज करतोय हे कन्सिडर करून तुम्ही पुढे जाता. होतं काय, ज्यावेळेस तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण काकांनी सांगितल्याप्रमाणे 110-150 येते, तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर कदाचित तुमच्या औषध गोळ्या ह्या बंद होतात किंवा कमी होतात. जर तुम्हाला 2 गोळ्या असतील तर डॉक्टर 1.5 देतात, 1.5 असतील तर 1 करतील, 1 असतील तर अर्धी करतील, कारण तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित आहे. ते जर तुम्ही डॉक्टरांना नाही दाखवलं तर तो डोस जो आहे, जो पूर्वीचा आहे तोच चालू राहतो आणि त्याच्यामुळं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं एकदम, आणि एकदम कमी झाल्यामुळं जसं काकांना आलं की बेशुद्ध अवस्थेत जाईल. तर हे रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे ज्याला आपण हायपोग्लायसिमिया असं म्हणतो, आणि याच्यामुळंच मी सांगतो की वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्यावेळेसच कदाचित डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर औषध गोळ्या ह्या कमी झाल्या असत्या आणि 15 दिवसानंतर जो अनुभव आला तुम्हाला तो कदाचित आला नसता. तर याला हायपोग्लायसिमिया असं म्हणतात. हायपोग्लायसिमिया हा खूप मोठा वेगळा विषय आहे, त्याच्यावरही आपण एक चर्चासत्र घेतलं होतं. पण मी असा सल्ला देईन तुम्हाला की इथून पुढं तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, दर महिन्याला चेक करा. दुसरी गोष्ट, ग्लुकोमीटरवर चेक करू नका. त्याचं कारण सांगतो, ग्लुकोमीटर आणि लॅबमध्ये टेस्ट करणे याच्यात खूप फरक पडतो. ग्लुकोमीटर आणि लॅबमध्ये साधारणपणे 10 ते 20% फरक पडतो. ग्लुकोमीटर कुठल्या लोकांसाठी दिलं जातं? ज्यांना इमिजिएट, आता जसा तुम्हाला त्रास झाला, तुम्ही बेशुद्ध झालात, घरच्या घरी तुम्ही बघू शकता की शुगर खरी 40 आहे का 400 आहे, याच्यासाठी म्हणून ग्लुकोमीटर आहे. ग्लुकोमीटरनं उपाशीपोटी जेवणानंतरचं मॉनिटर करणं हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी लॅब टेस्ट करणं, आणि लॅब टेस्ट करून जर नियंत्रित असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डॉक्टर हे औषध गोळ्या कमी करतात, आणि ते कमी केल्यानंतर तुम्हाला नंतरचे दुष्परिणाम जे आहेत, जे की हायपोग्लायसिमिया आहे किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे, हे कदाचित तुम्ही टाळू शकता. तर मी अनकॉन्शियस झाल्यानंतर घरच्या लोकांनी मला ॲडमिट केलं. ICU होतं आणि माझी शुगर 60 झाली होती. मी जे आत्ता सांगितलं तेच काकांनी सांगितलं की त्यांची शुगर 60 झाली होती. ही 60 वाचली असती जर काकांनी केवळ डॉक्टरांना सल्ला घेतला असता, तर त्यावेळेसच त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण बघून कदाचित डॉक्टरांनी गोळ्या, हे औषध गोळ्या बंद केल्या असतात. पण 110 किंवा 150 हे नॉर्मल आहे ना? हां, हे नॉर्मल आहे म्हटल्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या औषध गोळ्या ह्या कमी केल्या जाऊ शकतात, पण त्यात तुम्ही कमी न केल्यामुळं, तुम्ही तेवढ्याच ठेवल्यामुळं, त्याचं कारण सांगतो, बसा तुम्ही बसा, त्याचं कारण सांगतो. त्या समजा एखादा पेशंट आहे, तो पेशंट 200 किंवा 250 शुगर घेऊन आला, तर साधारणपणे डॉक्टर 2 गोळ्या किंवा 1 गोळी देतात, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानं किंवा 2 महिन्यानं जे बोलवतील, तुम्ही जर तपासणी केली आणि ती शुगर ही 150च्या आत आल्यानंतर समज असा होतो की डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या चालू आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वागतो आणि आता रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित आहे, याचा अर्थ असा की हीच गोळी मला लागू पडलेली आहे आणि हीच गोळी चालू ठेवणार. हे चुकीचं आहे, कारण तुमच्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणानुसार औषध गोळ्या बदलतात, त्याचा डोस बदलतो, आणि तो जर बदलला गेला नाही तर मग असे इन्सिडेंट घडतात. आणि हे इन्सिडेंट घडू नये म्हणूनच डॉक्टर तुम्हाला कंटिन्युअसली सांगतात की 1 महिन्यानंतर तुम्ही दाखवणं हे गरजेचंच आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो, वेळोवेळी तपासणी करणं, नुसतंच तपासणी नाही. आता त्यांनी तपासणी केली होती, तपासणी केली नव्हती असं नाही, पण ती तपासणी केलेली हे डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर डॉक्टरांना दाखवणार नाही तर कळणारच नाही डॉक्टरांना, आणि डॉक्टरांना कळलं तर त्याप्रमाणे ते औषध गोळ्या कमी करतात, आणि औषध गोळ्या कमी केल्या गेल्या की नक्कीच तुम्हाला हा होणारा दुष्परिणाम, ज्याला की हायपोग्लायसिमिया असं म्हणतो, ते कमी होण्याची शक्यता, किंवा ते होणारच नाही, कदाचित होणारही नाही.
तो टाळूही शकता तुम्ही. तर ते मिसमॅच थोडक्यात हायपोग्लायसिमिया होतो कशामुळं, हा वेगळा विषय आहे. हायपोग्लायसिमिया हा मिसमॅचमुळं होतो आणि म्हणूनच सरांनी जो प्रश्न विचारला होता पहिल्यांदा मला की दीक्षित सांगतात 2 वेळा जेवण करावं का, तर ते 2 वेळा न जेवण करण्याचं कारण मी मधुमेहींना हे सांगतो की एकदम जर रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं, काहीच करू शकत नाही, काका अनकॉन्शियस झाले होते, तर हे होऊ नये म्हणून आपण जेवणाची विभागणी करणं खूप गरजेचं आहे. एवढंच आहे. तुम्ही जर ती 3 वेळा विभागणी केली तर कदाचित तसं होणार नाही, पण ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना इच्छा झाली नाही. आता वयोमान बघता किंवा बाकीची काही रिपोर्ट्स आपल्याला माहीत नाहीत, पण त्यानुसार कदाचित त्यांना इच्छा झाली नसावी आणि जेवण जात नसावं म्हणून 2 महिन्यानं आहार कमी झाला आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित आलं, पण औषध गोळ्याचा डोस तोच राहिला. तो जर कदाचित कमी केला गेला असता तर हे हायपोग्लायसिमिया किंवा हा इन्सिडंट कदाचित घडला नसता. हायपोग्लायसिमियाचा उपचार हे खूप वेगळा विषय आहे, ह्याच्याबद्दल आपण लेक्चरही झालेलं आहे. मी तुम्हाला जर पॅम्पलेट त्यांना दिलं तर पॅम्पलेट दिलं त्यांना, त्या पॅम्पलेटमध्ये सगळेच आहे. हायपोग्लायसिमियाचे लक्षणे कोणती, हायपोग्लायसिमियाचा उपचार काय किंवा हायपोग्लायसिमिया झाल्यानंतर करावं काय, आणि हा होऊच नाही याच्यासाठी म्हणून एक आय कार्ड स्वतःजवळ ठेवणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येकच मधुमेही रुग्णाला देतो. ते आय कार्ड खूप सिम्पल आहे, वेगळं घ्यायची गरज नाही, तुम्ही स्वतःही करू शकता. एक कागद घ्या, फक्त त्या कागदावर लिहा मी मधुमेही रुग्ण आहे, मला अशी अशी ट्रीटमेंट चालू आहे, आणि कदाचित जर मला कन्फ्युजन झालं, चक्कर आली, घाम फुटला, मी बोलू शकलो नाही, तर मला इमिजिएटली साखर देण्यात यावी. हे आय कार्ड छोटंसं ठेवा. त्याच्यात तुमच्या घरच्यांचा कोणाचाही मोबाईल नंबर लिहा, स्वतःचं नाव लिहा, स्वतःचा पत्ता लिहा, म्हणजे तुम्हालाही तो तसा त्रास होणार नाही. त्यांचा प्रश्न होता असं जर झालं तर करावं काय. त्यांना कळालं नाही, पण बऱ्याचशा पेशंट्सना लक्षात येतं की आपली रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. कसं, तर छोटी छोटी लक्षणं आहेत. घाम फुटायला लागतो, अस्वस्थता वाटते, धडधडी वाढते, छातीत धडधड होतं किंवा अशक्तपणा जाणवतो, हातापायाला थरकाप सुटतो. या सगळ्या लक्षणांवरून कळतं कदाचित की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी आहे. ग्लुकोमीटर जसं काकांनी घरी ठेवलं होतं तसं जर ठेवलं तर सगळ्यात उत्तम, तुम्ही लगेच चेक करू शकता. ती जर रक्तातलं साखरेचं प्रमाण 80-70 असं दिसायला लागलं तर लगेच दूध साखर घेणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर दूध साखर घेतलं तर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण पूर्ण नॉर्मल होऊ शकतं आणि तुम्हाला होणारी लक्षणं हे कमी होऊ शकतात आणि त्याचा उपाय होऊ शकतो. पण जर काका जसे अनकॉन्शियस झाले तसे अनकॉन्शियसच झाले तर मात्र त्यांना ॲडमिट करावं लागतं. बऱ्याच रुग्णांमध्ये असा अनकॉन्शियसनेस काय येतो त्याचंही कारण सांगतो. हे हायपोग्लायसिमियाचे एपिसोड हे कंटिन्युअस होतात आणि कंटिन्युअस झाल्यामुळं हायपोग्लायसिमिया अनअवेअरनेस असं म्हणतात त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये. म्हणजे मी जी लक्षणं सांगितली की हातापायाला थरकाप येणे, घाम फुटणे, धडधड होणे, हे काहीही होत नाही आणि डायरेक्ट माणूस अनकॉन्शियस होतो. तर हे हायपोग्लायसिमिया अनअवेअरनेस सगळ्यात डेंजरस आहे आणि हा होऊ नये म्हणूनच सतत डॉक्टर सांगतात की तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण ही नियंत्रित ठेवा, कंट्रोलमध्ये ठेवा. ते जर कमी जास्त फ्लक्च्युएशन्स राहिले तर त्याच्यामुळे हे होण्याची शक्यताही जास्त असते. ते जर तुम्ही लाँग टर्ममध्ये रेग्युलर ठेवलं, व्यवस्थित ठेवलं तर कदाचित हा खूप कमी जणांना प्रश्न येतो. हार्डली आता जर तुम्ही बघितलं तर एखाद दुसऱ्याला, पण हे प्रत्येकालाच होत नाही. सर, औषधामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत आणि ते का होतात, आणि डायबिटीस इज अ सायलेंट किलर म्हणतात असं का? त्याचे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न त्यांचा की डायबिटीसच्या जे आपण औषध उपचार घेतो त्याचे साईड इफेक्ट कोणते. आता प्रत्येक औषधाचे साईड इफेक्ट हे असतातच, तसेच डायबिटीसच्या गोळ्यांचे सुद्धा औषधाचे साईड इफेक्ट हे आहेत. काय साईड इफेक्ट आहेत, एक साईड इफेक्ट आत्ताच आपण बघितला, औषधाची गरज किंवा मात्रा ही जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त दिली गेली, रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं, काका बेशुद्ध झाले, हा साईड इफेक्टच आहे. असेच साईड इफेक्ट दुसरेसुद्धा आहेत, पण किडनीवर वगैरे दुष्परिणाम होत नाही. हे फार मोठा गैरसमज झाला आहे की डायबिटीसच्या गोळ्यांमुळे किंवा औषधांमुळे किडनीवर दुष्परिणाम होतात, लिव्हरवर दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम होत नाहीत, पण दुष्परिणाम अशा पद्धतीचे काही होऊ शकतात की रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे. आणि दुष्परिणाम कशामुळे होऊ शकतात, तर डोस हा ॲड गेल्यामुळं. मी प्रत्येक वेळेस उदाहरण देतो की आपण दररोज चपात्या खातो, दररोज समजा 2 चपात्या खातो, आज समजा 3 किंवा 4 चपात्या खाल्ल्या तर अजीर्ण होईल. अजीर्ण हा चपात्याचा साईड इफेक्ट नाही, तुम्ही जास्त खाल्लं आहे म्हणून तुम्हाला साईड इफेक्ट झाले आहे. गोळ्यांचंही तसंच आहे, औषधाचंही तसंच आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात घेतलं, कमी प्रमाणात घेतलं, इफेक्ट नाही झाला हा सुद्धा साईड इफेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला लागणारी 2 गोळी तुम्ही एकच गोळी घेतली आहे आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण 250-300 झालं आहे, तो सुद्धा साईड इफेक्टच आहे, पण तो आपण मान्य करत नाही. तर साईड इफेक्ट होत नाहीत जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतलेत तर. म्हणजे मी तुम्हाला उदाहरणं दिले 30-30, 40-40 वर्षापासून, आता स्वतः काकांचं उदाहरण आहे, 30 वर्षापासून ते औषध गोळ्यासुद्धा घेत आहेत, पण त्यांना दुष्परिणाम काही नाही, उलट दुष्परिणाम वाचवले त्यांनी औषध गोळ्या घेऊन, रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवून. आणि दुसरा प्रश्न त्यांचा होता सायलेंट किलर म्हणतात, डायबिटीसला सायलेंट किलर म्हणतात. खरं आहे, डायबिटीसला सायलेंट किलर म्हणण्याचं कारण मी पहिल्या स्लाईडमध्ये दाखवलं
की 50% मधुमेही रुग्णांना एकही लक्षण नसतं. तशाच धर्तीवर ज्यावेळेस दुष्परिणाम होतात त्यावेळेससुद्धा लक्षणं येत नाहीत. म्हणजे उदाहरणच द्यायचं सांगतो की तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिले असेल, डोळ्यावर दुष्परिणाम होतात, किडनीवर दुष्परिणाम होतात, हृदयावर दुष्परिणाम होतात. पण हे दुष्परिणाम जोपर्यंत तुम्ही तपासणी करत नाहीत तोपर्यंत कळत नाहीत. आणि म्हणूनच डॉक्टर सांगतात की डोळ्याच्या डॉक्टरांकडून एकदा डोळ्याची तपासणी करून घ्या. तर ती डोळ्याची तपासणी म्हणजे चष्म्याचा नंबर नव्हे, रेटायनल एक्झामिनेशन म्हणून असतं आणि ते डोळ्याचेच डॉक्टर करू शकतात. पण उत्तर असं येतं की सर आम्ही 6 महिन्यापूर्वीच डोळे तपासले होते, त्याच्यात काही दुष्परिणाम नाही. चुकीचं आहे. रेटायनल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच कदाचित डायबिटीसला सायलेंट किलर हे म्हटलं जातं, कारण ते सायलेंटली हळूहळू एक एक संस्था, एक एक सिस्टीम शरीराची ही निकामी करायला लागतं आणि म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. पण असं जरी नाव असेल, असं जरी असेल तरी सुदैवानं हे आपण नियंत्रित ठेवू शकतो आणि होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतो. फक्त थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे, थोडंसं शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं गरजेचं आहे आणि मधुमेही न राहता मधुस्नेही होणं हे खूप गरजेचं आहे. नमस्कार सर. हां, प्रश्न त्यांचा एक सांगतो. प्रश्न त्यांचा असा आहे की फळं कोणती खावे, तर फळं कोणती खावे आणि दूध घ्यावं का नाही. दूध घेऊ शकता, दुधामध्ये फक्त बूस्ट, बोर्नविटा, साखर घालू नका, गूळ घालू नका, नुसतं दूध घेऊ शकता. दुसरी गोष्ट, फळं तेव्हाच खाऊ शकता जर तुमचं नियंत्रित असेल तर. रक्तातलं साखरेचं प्रमाण जर नियंत्रित असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. फळाचा ज्यूस घेऊ नका. आणि फळामध्ये सुद्धा मी असं सांगतो पर्टिक्युलरली की जे गोड जास्त फळं आहे, जसं की केळी आहे, आंबा आहे, सीताफळ आहे, चिक्कू आहे, हे फळं खाऊ नका. सफरचंद, संत्री, मोसंबी, पपई, टरबूज वगैरे हे खाऊ शकता. पण हे फळं खाताना सुद्धा पूर्ण फळ खाणं गरजेचं आहे. पूर्ण फळ का, तर त्याच्यात फायब्रस कंटेंट किंवा तंतुयुक्तमय पदार्थ हे जास्त असतात. म्हणून पूर्ण फळ खाल्लं तर तेवढी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढत नाही. म्हणून फळे खाऊ शकता, फक्त रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असणं गरजेचं आहे. त्यांचा प्रश्न होता की गूळ खावा किंवा नाही, गुळाचा चहा घ्यावा किंवा नाही. मी असं सांगेन की साखर आणि गूळ हे दोन्हीसुद्धा वर्ज्य करणं गरजेचं आहे, कारण गुळानं सुद्धा साखर वाढते. बऱ्याच वेळे असं गैरसमज आहे, त्या गैरसमजामध्ये मी अजून एक गैरसमज ॲड करायचा चुकलो किंवा विसरलो. गूळ खावा किंवा नाही, किंवा गूळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहतो किंवा वाढत नाही साखर, तर गैरसमज आहे. गुळानं सुद्धा मधुमेह वाढतो, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. म्हणून साखर आणि गूळ जर तुम्हाला मधुमेह असेल तर दोन्हीही टाळा. गुळाचे पदार्थ खाल्ल्याने वाढत नाही हा गैरसमज आहे. गुळांच्या पदार्थाने सुद्धा गैरसमज रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. आहारातलं सर कार्ब्सचं प्रमाण किती असावं आणि ते कमी करून आपल्याला शुगर कंट्रोल करता येतं का? त्यांचा प्रश्न खूप शास्त्रोक्त आहे की आहारामध्ये म्हणजे आपल्या आहारामध्ये साधारणपणे 3 घटक खूप महत्त्वाचे असतात. एक आहे कार्बोदके, दुसरं आहे प्रथिने आणि तिसरं आहे फॅट्स. तर ह्या तिन्हीचंही प्रमाण ठरलेलं आहे. तर साधारणपणे सायन्समध्ये किंवा शास्त्रात असं सांगितलं जातं की मॅक्झिमम कार्बोदके आपण घेतो, खूप कमी प्रमाणात फॅट घेतो आणि तेवढ्याच काहीशा प्रमाणात प्रथिने घेतो. प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं आहे. कार्बोदकाचं काम साधारणपणे एनर्जी देण्यासाठी किंवा तुम्हाला कॅलरीज देण्यासाठी असतं. तर कार्बोदकाचं प्रमाण भारतीयांमध्ये जास्त असल्यामुळं कदाचित भारतीयांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे, असा शास्त्रोक्त अभ्यास झालेला आहे. आणि हे खरं आहे. तुम्ही जर साऊथ इंडियाचं जेवण बघितलं तर मॅक्झिमम कार्बोदके असतात. कार्बोदके म्हणजे ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात. आपण इडली, वडा, सांबर जे काही खातो साऊथ इंडियन म्हणून, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स हे जास्त असतात, कार्बोदके जास्त असतात. महाराष्ट्रीयन जेवण जरी बघितलं तुम्ही तरी त्याच्यात कार्बोदके जास्त असतात. आपण तांदूळ किंवा भात खातो किंवा चपाती खातो किंवा भाकरी खातो ज्याच्यामध्ये कार्बोदके जास्त असतात. त्यांचा प्रश्न आहे की कार्बोदके कमी केल्यानंतर खरंच आपण मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो का? तर हो. मी सांगितलं नाही तुम्हाला, मी एवढंच सांगितलं की वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, कारण जेवढी शास्त्रोक्त माहिती सांगेल मी तुम्हाला तेवढं जास्त कन्फ्युजन होईल. पण त्यांनी प्रश्न रेज केला म्हणून सांगतो, खरंच लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणून असं एक डाएट आहे ज्याच्यामध्ये ते असं सांगतात की साधारणपणे 25 ते 30% कार्बोदके असावे, जे की आपण 50 ते 60% घेतो. म्हणजे एक प्लेट प्रिन्सिपल म्हणून आहे. प्लेट प्रिन्सिपल म्हणजे तुम्ही जर एक प्लेट ठेवली तर त्या प्लेटमध्ये तुमचे कार्बोदके किती असावे, प्रथिने किती असावे आणि फॅट्स किती असावे. तर एक प्लेट प्रिन्सिपल आहे. त्याच्यात असं सांगतात की 1/4 प्लेटच्या फक्त कार्बोदके असावे. तर ते कार्बोदकेचं प्रमाण जर कमी केलं तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी करू शकता आणि मधुमेह नियंत्रित ठेवू शकता. स्टडी ज्यावेळेस झाली डायरेक्ट स्टडी म्हणजे रिमिशनसाठी, रिव्हर्सलसाठी, त्याच्यातही असं सांगितलं त्यांनी की लो कार्बोहायड्रेट डाएट किंवा लो कॅलरी डाएट असं जर घेतलात तुम्ही तर नक्कीच तुमचा रिमिशनसुद्धा होऊ शकतं, पूर्ववतसुद्धा होऊ शकतो. तर कार्बोहायड्रेट जर कमी केलेत, कार्बोहायड्रेट कट डाऊन केलेत तर नक्कीच तुमचा मधुमेह हा नियंत्रित राहू शकतो. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे सांगतो मी की हे फॉलो करणं खूप डिफिकल्ट आहे. जसं मी सांगितलं अभ्यासिकेमध्ये 6 महिने 1 वर्ष हे स्ट्रिंजंट असतं, खूप स्ट्रिक्ट असतं, त्यावेळेस फॉलो होतं. पण तुम्ही ज्यावेळेस जनसामान्यांमध्ये बघाल, रेग्युलर आयुष्य बघाल, त्यावेळेस खरंच हे खूप डिफिकल्ट आहे की लो कार्बोहायड्रेट हे मेंटेन करणं.
आणि ते मेंटेन जर करू शकाल तुम्ही तर नक्कीच तुमचा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकतो. पोळी भाकरी मेजर पार्ट असतो आपल्या जेवणाचा. म्हणजे कुणाच्याही महाराष्ट्रीयन सगळ्यांचा भाकरी पोळी भात जरी नसला कमी असला तरी तो मेजर पार्ट असतो. त्याच्याशिवाय पोट भरल्याचं फिलिंग येत नाही. त्यांनी जो प्रश्न विचारला तो त्याला स्टेपल फूड असं म्हणतात. त्याला आपण स्टेपल फूड असं म्हणतो की भाकरी आणि चपाती ही आपलं स्टेपल फूड आहे. त्याशिवाय पोट भरलं जात नाही, त्याशिवाय सटायटी होत नाही. म्हणजे तुम्ही दररोज आता समजा भाकरी किंवा चपाती कमी करून दुसरं खा, फळं खा किंवा बाकी खा, तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटणार नाही, तुमची सटायटी होणार नाही, तुमचं स्टेपल होणार नाही ते फूड. तर दॅट इज कॉल्ड ॲज स्टेपल फूड. हे लहानपणापासूनच आहे, ही संस्कृती आपली. म्हणूनच तुम्हाला म्हणलं मी की हे आयुष्यभर करणं खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही साधारणपणे 6 महिने वर्षभर फॉलो करू शकाल, पण त्याच्यानंतर पुन्हा अर्ज होते, पुन्हा इच्छा होते की तुम्ही भाकरी आणि चपाती खायला लागतात आणि तुमचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण पुन्हा 50-60% गेल्यानंतर पुन्हा वजन वाढायला लागतं, पुन्हा तुमची रिस्क ही वाढायला लागते. म्हणून हे आयुष्यभर जर करू शकाल लो कार्बोहायड्रेट डाएट तर नक्कीच ते बेनिफिशियल किंवा उपयोगी ठरू शकतं. पण त्याला फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो की त्यांच्यातच रेमिशन होऊ शकतं जे की जीवनशैली बदल करायला मान्य आहेत. जीवनशैली बदल किंवा आहारावर नियंत्रण ठेवणं किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे लो कार्बोहायड्रेट डाएट हे जर थ्रूआउट लाईफ तुम्ही करू शकलात तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकता. पण ते सगळ्यांना फायनान्शियली पण परवडत नाही. अगदी बरोबर, आपल्याकडे. अगदी बरोबर. आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे की करू शकत नाही. दुसरी गोष्ट फायनान्शियली सुद्धा इट्स बिट डिफिकल्ट. कारण भाकरी चपाती वगैरे आपण खरं खाऊ शकतो कारण ते रेग्युलर डाएट आहे. ते सोडून जर दुसरं खायचं म्हणलं तर खाणार काही एक. आणि दुसरी गोष्ट की जरी खाल्लं तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते स्टेपल फूड नाही आहे, त्याच्यामुळे पोट भरल्यासारखं वाटणार नाही, सटायटी होणार नाही. मग माणूस सतत खायला लागेल. सतत खायला लागल्यानंतर कॅलरीज वाढतील आणि पुन्हा वजन वाढायचे चान्सेस हे जास्त होऊ शकतात. म्हणून फॉलो जर करू शकाल तर इट्स अ बेस्ट डाएट, लो कॅलरी किंवा लो कार्बोहायड्रेट डाएट. पण ते फॉलो करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. फॉलो कराल तर खरंच तुम्हाला मधुमेह हा नियंत्रित ठेवायला मदत मिळू शकते. थँक्यू सर. ड्रायफ्रूट्स खायचं का आणि खाल्लं तर वजन वाढतं का? प्रश्न असा आहे ड्रायफ्रूट्स खावे का आणि खाल्ल्यानंतर वजन. ड्रायफ्रूट्सनं वजन वाढत नाही. ड्रायफ्रूट्स आपण खूप कमी प्रमाणात खातो. तुम्ही जर बघितलं तर ड्रायफ्रूट्स खाणारे व्यक्ती ह्या कंटिन्युअस ड्रायफ्रूट्स खात नाही. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या वेळेस वगैरे खातात. आणि तुम्ही ड्रायफ्रूट्स किती खाता? समजा जर काजू खाल्ले तर पाव किलो किंवा अर्धा किलो असं कोणी खात नाही माझ्या माहितीप्रमाणे. साधारणपणे 3-4 खातो. त्याच्यामुळे वजन वाढत नाही. आणि ड्रायफ्रूट्स मधुमेही रुग्णांनी खायला काहीच हरकत नाही. फक्त ड्रायफ्रूट्समध्ये मी असं सांगतो की जे गोड जास्त आहे, जसं पेंडखजूर आपण खातो, पेंडखजुराचे लाडू करून खातो, ते मात्र टाळणं खूप गरजेचं आहे. कारण पेंडखजुरानं रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता ही जास्त असते, ज्याला मी ग्लायसिमिक इंडेक्स असं म्हणतो. आता बरेचसे डॉक्टर तुम्हाला सांगतात हे खा, हे खाऊ नका, असं करा, तसं करा. याचं कारण काय तर प्रत्येक पदार्थाची रक्तातली साखरेची क्षमता वाढवण्याची ही वेगळी असते. त्याला ग्लायसिमिक इंडेक्स असं म्हणतात. तर ग्लायसिमिक इंडेक्स हा खजुराचा थोडासा जास्त आहे. म्हणून मी असं सांगतो की अंजीर खा पण खजूर खाऊ नका, कारण अंजिराने तेवढी वाढत नाही. पण खजूर जर खाल्लं तर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप वाढतं. किसमिस खाऊ शकता, बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स हे खाऊ शकता. फक्त पेंडखजूर जे आहे त्याच्यानं रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता जास्त आहे, ग्लायसिमिक इंडेक्स जास्त आहे, त्याच्यामुळे फक्त खाऊ नये. ड्रायफ्रूट्स हे खाऊ शकता नक्की. मी दवाखान्यात लावायला पाहिजे. सजेशन थँक्यू, मी लावेन नक्कीच दवाखान्यात. मी तर असं म्हणेन प्रत्येकाच्याच क्लिनिकमध्ये, प्रत्येकाच्याच हॉस्पिटल्समध्ये काय करावे काय करू नये हे याचं कारणही असं आहे की गैरसमज खूप आहेत की हे खावं किंवा खाऊ नये. हे गैरसमज आणि आपल्यातच पसरले गेलेत, ते दूर करणं खूप खरंच गरजेचं आहे डाएटच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत. कारण तो आहार हा महत्त्वाचा आर्म आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली बदलामध्ये. नमस्कार सर. सर माझा प्रश्न असा आहे की डायबिटीज पेशंट किंवा ओबीज जे आहेत त्यांना आपण लो कार्ब्स आणि हाय प्रोटीनवर किती दिवस डाएट आपण रिकमेंड केलं पाहिजे? कारण ॲनिमल प्रोटीन बेस जर घेत असेल आपण तर इकडे आपलं युरिक ॲसिडचं प्रमाण पण वाढतं सर, आणि कन्सिस्टंटली युरिक ॲसिडचं नॉर्मल रेंजपेक्षा जास्त येतं आहे. सो ते किती दिवस आपण ठेवायला पाहिजे ऑन हाय प्रोटीन? हाय प्रोटीन डाएट ज्यावेळेस घेता त्यावेळेस तुम्ही व्हेजिटेरियन जर असाल तर व्हेजिटेरियन प्रोटीन्स प्रेफर्ड केलेले हे सगळ्यात चांगले, नॉनव्हेजपेक्षा सुद्धा. दुसरा प्रश्न तुमचा लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डाएट हा डाएटचा एक प्रकार आहे. असे वेगळे प्रकार आहेत. पण त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की ते फॉलो करू शकत नाही थ्रूआउट लाईफ. यू कॅन रिकमेंड दॅट पेशंट फॉर थ्रूआउट लाईफ, म्हणजे पूर्ण आयुष्यभर ते रिकमेंड करू शकता तुम्ही, नाही असं नाही. फक्त तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ॲनिमल प्रोटीन्स हे न घेतलेले चांगले. व्हेजिटेबल प्रोटीन्स तुम्ही घेऊ शकता, डाळींमधून तुम्हाला प्रोटीन्स मिळतात.
ते जर तुम्ही वापरले तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण किंवा मधुमेहींना हा फायदा होऊ शकतो वेट लॉससाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी. पण ते फॉलो कितपत करू शकतील हा खरा प्रश्न आहे, कारण ते फॉलो करणं खूप डिफिकल्ट आहे. सर वेगवेगळ्या प्रकारच्या आता डाएट्स आहेत, तर आपण म्हणजे ॲट ए टाईम एक डाएट किती लाँग ड्युरेशनसाठी आपण रिकमेंड करू शकतो सर, की चेंज करत राहावे व्हेरिएशन? आर यू अ डायटिशियन? सर मी मेडिकल स्टुडंट आहे, फायनल इयर. ठीक आहे. डाएट हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. हा डाएट हा कॉमन असू शकत नाही. जसं आता त्यांनी विषय काढला होता म्हणून एक डाएट असं आहे की 2 वेळा जेवण करा वगैरे. तर कॉमन मी सगळ्यांसाठीच सांगणं की 2 वेळाच तुम्ही सगळ्यांनी जेवण करा हे चांगलं आहे. इंडिव्हिज्युअलाइज प्रिस्क्रिप्शन असतं प्रत्येक डाएटचं. आता तुम्ही जो पहिला डाएट सांगितला व्हेरी लो कार्बोहायड्रेट किंवा व्हेरी लो कॅलरीज आणि हाय प्रोटीन डाएट, हा एखाद्या इंडिव्हिज्युअलला असू शकतो. दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला व्हेरी लो कॅलरी डाएट हे जमू शकणार नाही किंवा व्हेरी लो कार्बोहायड्रेट डाएट हे चालू शकणार नाही. तर डाएट हे इंडिव्हिज्युअलाइज असतं. प्रिस्क्रिप्शन करताना इंडिव्हिज्युअलाइज द्यावं लागतं. फक्त डाएटला स्टिकअप राहणं हे त्या पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्या व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही फक्त प्रिस्क्राईब करू शकता आणि प्रत्येक डाएट हे थ्रू आउट लाईफ असू शकत नाही. त्याचं कारण असं की एखाद्या वेळेस आता तुम्ही समजा वेट लॉससाठी एक डाएट तुम्ही प्रिस्क्राईब केलं आहे, से फॉर एक्झाम्पल लो कार्बोहायड्रेट प्रिस्क्राईब केलं आहे आणि काही दिवसानंतर त्याचा वेट लॉस झाला आहे. वेट लॉस झाल्यानंतर त्याला लागणाऱ्या कॅलरीज, त्याला लागणाऱ्या एनर्जीज ह्या बदलतात, त्याची रिक्वायरमेंट ही बदलते आणि अकॉर्डिंगली यू विल हॅव टू चेंज द डाएट ऑल्सो. म्हणून डाएट हे इंडिव्हिज्युअलाइज प्रिस्क्रिप्शन असतं. प्रत्येक व्यक्तीला ते व्यक्तीसापेक्ष किंवा त्या टाईम सापेक्ष म्हणजे वेळोवेळी हे तुम्हाला बदलावं लागतं. जसं मी गोळ्यांचं उदाहरण दिलं की रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं, गोळ्याचा डोस कमी करायला लागला, त्याचप्रमाणे सुद्धा डाएट हे चेंज करावं लागतं. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाएट आहेत, मेडिटेरियन डाएट वगैरे वगैरे म्हणून असे बरेचसे डाएट्स आहेत जे की वेट लॉससाठी जे की वेट लॉससाठी ते प्रत्येकालाच उपयोगी पडतील असं नाही. प्रत्येकानं वेगळं म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड त्या पद्धतीनं प्रिस्क्रिप्शन देणं हे गरजेचं आहे. सर वन लास्ट क्वेश्चन सर. सर हाय इंटेन्सिटी वर्कआउटसाठी आपण व्हे प्रोटीन्स वगैरे रिकमेंड करतात, ते घ्यावे की नाही? कारण मार्केटमध्ये अनेक प्रोटीन अवेलेबल आहेत, प्रोटीन पावडर, तर ते घेणं कितपत योग्य आहे? हाय इंटेन्सिटी जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही तुमच्या डायटिशियनचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण होतं काय, तुम्ही आत्ता उदाहरण दिलं त्याप्रमाणेच मार्केटेड प्रिपरेशन हे खूप आहेत आणि मार्केटेड प्रिपरेशननुसार कन्सल्ट न करता कोणत्याही कन्सल्टंटचा ते घ्यायला सुरू करतात. पण त्याचे ड्रॉबॅक्स हे खूप आहेत. म्हणजे प्रोटीनचं तुमची रिक्वायरमेंट ही ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त घेतली तर तुमचं शरीर मान्य करत नाही आणि त्याच्यामुळं तुमची जर तशी रिक्वायरमेंट असली तर तुम्ही घेऊ शकता. तुमचा एक्सरसाइज तसा असेल, तुमचं वर्कआउट तसा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण तसं वर्कआउट हे तुम्ही किती दिवस करणार आहात, किती महिने करणार आहात, किती वर्ष करणार आहात, त्याप्रमाणे तुमची ही रिक्वायरमेंट बदलते. त्यामुळं नुसतं मार्केटेड प्रिपरेशन आहे म्हणून तुम्ही घेणं हे चुकीचं आहे. कारण केवळ ॲडव्हर्टाईजवर असं असू शकत नाही. तुम्ही डायटिशियनचा किंवा एखादा कन्सल्टंटचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, कॅलरीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कॅल्क्युलेट करून तुम्ही हे प्रोटीन्स घेऊ शकता. पण ते तसं ॲडवाईस करणं हे कन्सल्टंटचं काम आहे किंवा एखाद्या डायटिशियनचं काम आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मला वाटते सर सरांनी प्रश्न का विचारला आहे मला माहिती आहे, कारण मी त्याच्यात तुम्हाला जे पॅम्पलेट दिले आहेत त्याच्यात चुकून लिहिलं गेलं आहे की HbA1c महिन्याला करा म्हणून. तर ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, मी सगळ्यांची माफी मागतो. महिन्याला नाही सर, HbA1c डिपेंड्स की तुमची शुगर कशी आहे. म्हणजे तर बसा सर, तुम्ही समजा जर नॉन डायबिटिक असाल, मधुमेही नसाल, तर मी असं रिकमेंड करेल 6 महिन्याला किंवा वर्षाला केली तरी चालते. पण तुम्ही जर डायबिटिक असेल तर दर 3 महिन्याला करणं गरजेचं आहे. दर 3 महिन्याला करण्याचं कारणच असं आहे की दर 3 महिन्याला मागच्या 3 महिन्याचा काय इतिहास होता रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे साधारणपणे लक्षात येतं. म्हणून दर 3 महिन्याला करा. पण दर 3 महिन्यालाही करण्याची गरज नाही. जर तुमचं नॉर्मल असेल तर वर्षातून 2 वेळा दर 6 महिन्याला जरी HbA1c केली तर त्याच्यानं आयडिया येते की साधारणपणे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित आहे किंवा नाही आणि त्याच्यानं डोस कॅल्क्युलेट करायला किंवा डोस द्यायला सुद्धा सोपं जातं. सर प्रोटीन्सचं प्रमाण वाढलं आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असेल तर वेटमध्ये काय फरक डिफरन्स येतो? वेटमध्ये वेट वाढतं का? पण आपल्या याच्यानुसार असं की कार्बोहायड्रेट्स जास्त असावं आहारामध्ये आणि प्रोटीन्स त्या प्रमाणामध्ये असावं. पण समजा प्रोटीन्सचं प्रमाण वाढलं आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी झालं तर वेटवर काय इफेक्ट होतो? आणि वेट वाढतो तर मग त्याचा दुसऱ्या शरीरावर काय इफेक्ट होतो? कारण तुम्ही आत्ताच सांगितलं की एक कोणीतरी सिने प्रोटीन्स जास्त घेतात, जे व्यायाम करणारे असतात ते प्रोटीन्स जास्त घेतात आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो.
तर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स याचं प्रमाण काय असावं? व्हॉट मस्ट बी द पर्सेंटेज? साधारणपणे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांचं जे फूड आहे त्याला बॅलन्स्ड फूड असं म्हणतात. बॅलन्स्ड फूडची डेफिनेशन अशी आहे की त्याच्यामध्ये कार्बोदके, प्रोटीन्स आणि फॅट्स हे त्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. कार्बोदकेचं प्रमाण जास्त असणं का गरजेचं आहे ते सांगतो. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो व्हेरी लो कॅलरी किंवा कार्बोहायड्रेट डाएट आणि हाय प्रोटीन डाएट, तर हा एक प्रकारचा डाएट आहे, तो सगळ्यांसाठी नाही. ज्यांचं वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना वजन नियंत्रित ठेवण्याचं आहे त्यांच्यासाठीच आहे. दुसरी गोष्ट की कार्बोदकेचं किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त का असावं याचं कारण आहे प्रथिनांचं किंवा प्रोटीन्सचं काम वेगळं आहे, कार्बोदकेचं काम किंवा कार्बोहायड्रेट्सचं काम हे वेगळं आहे. आपण कार्बोहायड्रेट्स का घेतो तर आपल्याला मिळणाऱ्या कॅलरीज, आपल्याला मिळणाऱ्या एनर्जीज, ते एनर्जी मिळावी म्हणून दिवसभराच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्हाव्या म्हणून कार्बोहायड्रेट्स हे लागतातच. कार्बोहायड्रेट्स हे कमी ठेवलात तर तुम्हाला तेवढी एनर्जी मिळू शकत नाही जेवढी की बाकीच्या ह्याच्यातून मिळते. प्रोटीन्समधून तेवढी एनर्जी मिळू शकत नाही. एक्झाम्पलच द्यायचं तर सांगतो तुम्हाला की प्रोटीन्समधून मिळणारी एनर्जी ही 9 कॅलरीज असते किंवा फॅट्समधून मिळणारी 8 ते 9 कॅलरीज असते. पण तुम्ही जर कार्बोदकेची किंवा कार्बोहायड्रेटची बघितली तर ते मॅक्झिमम कॅलरीज देतात, मॅक्झिमम एनर्जी देतात. म्हणून नॉर्मल डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असावे, प्रोटीन्स आणि फॅट्सचं प्रमाण हे ठरलेलं आहे. तुम्ही वजनाचा प्रश्न विचारला, वजनाने ह्याच्याकडे काही फरक पडत नाही. त्याचं कारण असं प्रत्येकाचं काम, प्रत्येकाचं फंक्शन हे वेगळं वेगळं आहे. प्रोटीन्स आपण जे घेतो ते वियर अँड टियर होण्यासाठी, म्हणजे वियर अँड टियर जर मेंटेन करायचं असेल तर प्रोटीन्स लागतात. तुमचा डिफेन्स मेकॅनिझम व्यवस्थित ठेवायचा असेल तर प्रोटीन्स लागतात. प्रोटीन हे टिश्यू बिल्डिंगसाठी लागतात. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर वर्कआउट करणारे, जसं मॅडमनी सांगितलं की वर्कआउट करणाऱ्यांना प्रोटीन्स हे जास्त लागतं. त्याचं कारण असं की त्यांना मसल बिल्ड करायचे असतात, तर ते मसल बिल्डिंग, टिश्यू बिल्डिंगसाठी प्रोटीन्स लागतात. त्याच्यात कार्बोहायड्रेट्स लागत नाहीत, म्हणून त्यांना मग ते व्हेरी लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन हे दिलं जातं. वजनात असं काही जास्त फरक पडत नाही, पण त्याचे दुष्परिणाम हे खूप होऊ शकतात जर ते व्यवस्थितरित्या बॅलन्स केले गेले नाही आणि व्यवस्थितरित्या ड्युरेशनसाठी दिले गेले नाही. तर नॉर्मल पर्सनसाठी जर तुमचा प्रश्न असेल तर मी असं सजेस्ट करेन की मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स आणि लो प्रोटीन आणि लो फॅट जी की त्याची रिक्वायरमेंट आहे. आणि याच्यासाठी जास्त शास्त्रामध्ये न जातासुद्धा मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांचं जे जेवण आहे ते बॅलन्स्ड फूड आहे, ज्याच्यामध्ये की चपाती आहे, भाकरी आहे, वरण आहे, ज्याच्यामध्ये डाळ, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे मिळू शकतात. आणि तुम्ही घेत असलेलं तुमच्या भातावरचं तूप किंवा तुम्ही जे फोडणीसाठी घेता ते लागणारं तेल, ही रिक्वायरमेंट आहे फॅटची. हे जर तुम्ही रेग्युलर ठेवलं तर सुद्धा तुमचं वजन हे नियंत्रित किंवा संतुलित राहू शकतं. जसं मी सांगताना उत्तर देताना सांगितलं की आपले आजी आजोबा जर बघितले तुम्ही तर ते कधीच व्हेरी लो कॅलरी डाएट किंवा कार्बोहायड्रेट डाएट किंवा हाय प्रोटीन डाएट ह्याच्यात पडले नाहीत. पण त्यांची जर शरीर यष्टी बघितलीत तुम्ही तर ते सुदृढ होते, ते सशक्त होते, ते निरोगी होते, त्यांना डिसीजेस नव्हते. हे प्रश्न आत्ता निघालेत हे सगळे, कोणतं डाएट असावं किंवा कार्बोहायड्रेट किती असावे किंवा प्रोटीन्स किती असावे. त्यांच्या काळात हे प्रश्न नव्हते, तर त्यांचं डाएटच बॅलन्स्ड होतं. त्याचं कारणच असं आहे की आपण सुदैव आहे, महाराष्ट्रात जन्मलो आहे, आपल्याला साऊथ इंडियाचं सुद्धा कल्चर माहिती आहे, नॉर्थ इंडियाचं सुद्धा, दोन्हीचं घेऊन आपण आपला डाएट तयार केला आहे. हे जर डाएट ठेवला, हा बॅलन्स डाएट आहे, याच्यात मिळणारे कार्बोहायड्रेट्स, मिळणारे प्रोटीन्स आणि मिळणारे फॅट्स हे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आहेत, ते जर ठेवलं तर नक्कीच वजन संतुलित होईल. पण ऑफकोर्स व्यायाम करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. दूध, तूप खायला, पण त्याची रिक्वायरमेंट हे खूप कमी. मी असं म्हणेन की मधुमेही नव्हे, मधुस्नेही व्हा. थँक्यू. यांचा सुद्धा मधुमेह हा रिव्हिजन झालेला आहे किंवा डायबिटीसचा रिव्हिजन झालेला आहे. सर